नमस्कार, काय म्हणता, कसे आहेत? व्यवस्थित. आज 2-3 नवीन विद्यार्थी दिसत आहेत. तुमचं बॅकग्राऊंड तर मी विचारलेलंच आहे, कला शाखेचे आहेत, तर घाबरायचं नाही आहे. आज तुमचं पहिलंच लेक्चर आहे, तर असं होऊ शकतं की आज आपण मॅरेज नाही घेणार, आज ह्युमन इव्होल्युशन घेणार आहेत, मानवाची उत्क्रांती. तर असं होऊ शकतं की तुम्हाला वाटेल की सगळं वरून चाललंय खालून चाललंय पण डोक्यात घुसत नाही आहे, तर त्याच्यामुळे घाबरायचं नाही बिलकुल. ठीक आहे, थोडासा पेशन्स. कधी अशा मूवीज बघायला गेलात का तुम्ही? पिक्चर बघायला, पिक्चरमध्ये गेल्या गेल्या काहीच कळत नाही, इन्सेप्शन टाईप मूवी, काहीच कळत नाही, पण शेवटला सगळं कळतं. पुन्हा तुम्हाला ते तार सगळे तुम्ही जोडू शकता, ए ला बी होतं, पुन्हा डी होतं, पुन्हा सी होतं, असं उलटं असतं त्याच्यात. सेम तसं होतं अँथ्रोमध्ये. तर हे टॉपिक असा आहे ना आजचा, ह्युमन एव्होल्युशन, त्याच्यामध्ये जरा तुम्हाला थोडं वाटणार आहे की येणार नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल आत्ता बघा, एक तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो की शिरा बनवा, मी जर तुम्हाला म्हणलं तर पहिलं तुम्हाला माहिती असं की रवा कसा दिसतो, साखर कशी दिसते, दूध कसं दिसतं, बरोबर? जर त्याच्याच आयडिया नाही तुम्हाला तर तुम्ही शिरा कसा बनवणार? तर इथं काय, मी तुम्हाला शिरा काय, रवा कुठून येतो ते पण सांगणार आहे मी. ठीक आहे, तर मग त्याचं टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल. ठीक आहे, पहिलं आज आपण काय करूया, कालचा जो टॉपिक होता आपला 2 दिवस जे केला होता आपण मॅरेज, ते फास्ट रिव्हिजन, एकदम 10 मिनिटात रिव्हिजन. जे आज नवीन आहेत त्यांना जरा थोडंसं कळणार नाही आहे, पण तुम्ही मागचे लेक्चर्स बघा दोन्ही. ठीक आहे, मॅरेजचे एक लेक्चर अपलोड झालेलं आहे 2 तासाचं, 1-1 तासाच्या टप्प्यामध्ये असं, तर ॲपवर अपलोड केलेलं आहे, ते बघून घ्या तुम्ही, तुम्हाला कळून येईल सगळं. नोट्स मी दिलेले आहेत, ऑनलाईन स्टुडंट्स आता येऊन ऑफिसला नोट्स घेऊ शकतात. ठीक आहे, चला मॅरेज. ओके, मॅरेज म्हणजे विवाह, लग्न, मंगल परिणय. ठीक आहे, काय काय आपण डेफिनेशन बघितल्या, डेफिनेशन किती बघितल्या? 5-6 डेफिनेशन बघितल्या. त्याच्यात सर्वात महत्त्वाची डेफिनेशन कोणती आहे? तर आपल्याला कॅथलिन गोची डेफिनेशन आहे, पण तरी आपण वेस्टर्न मार्क बघून घेऊया. वेस्टर्न मार्क काय म्हणतो? युनियन आहे, रिच्युअल युनियन आहे. रिच्युअली होतं म्हणजे काहीतरी तिथे प्रोग्राम होतो, धार्मिक प्रोग्राम असा होतो, आणि त्याच्या प्रोग्राम थ्रू मॅन अँड वुमेनचं युनियन केलं जातं, स्त्री आणि पुरुषाचं युनियन केलं जातं, आणि ते सोबत राहतात, आणि त्यांना रिकग्नाइज, सोसायटी एक्सेप्ट केलेल्या अशा सेक्शुअल राईट्स आहेत, लैंगिक अधिकार मिळतात. ठीक आहे, याच्यामध्ये सर प्रॉब्लेम काय होता, तर सोबत न राहणारे कपल असतात, सेरेमनी होत नाही कधी कधी, जसं कोर्ट मॅरेजेस, सेरेमनी काय आहे त्याच्यात, नाहीच होत ना. मग ते तसं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस वगैरे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल परमिशन्स मिळतात कुठे कुठे आपल्याला, टोडामध्ये आपण बघितलं होतं, नायर्समध्ये बघितलं होतं, तर ते एक्सेप्शन्स आहेत. म्हणून ही युनिव्हर्सल सार्वत्रिक डेफिनेशन नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे मर्डॉक काय म्हणतो की मॅरेज इज युनिव्हर्सल इन्स्टिट्यूशन, बरोबर आहे. रेझिडेन्शियल कोहॅबिटेशन म्हणजे सेम, लिव्हिंग टुगेदर म्हणतो. इकॉनॉमिक कॉपरेशन पाहिजे, डिव्हिजन ऑफ लेबर पाहिजे, लैंगिकरित्या तुमचं काम कसं करायचं, कोण काय काम करणार, आपण काल बघितलं ते. ठीक आहे, तर ते असणार. आणि पुन्हा काय, फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियर फॅमिली, का बरं जॉईंट फॅमिली का नाही याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे हे पण डेफिनेशन युनिव्हर्सल नाही आहे. ठीक आहे, नायर्स एक्सेप्शन सांगितलेलं. नेक्स्ट आहे सेलिगमनची डेफिनेशन, तर हे पण डेफिनेशन पाठ होत असेल ठीक आहे, नाही तर सोडून द्यायची, आपल्या तिन्ही सोडल्या तरी चालतं. वेस्टर्न मार्क एक लक्षात ठेवू द्या, आणि कॅथलिन गो किंवा लीची डेफिनेशन. लीची काय डेफिनेशन होती? सोशली ॲक्सेप्टेड या सोशली अप्रूव्ड सेक्शुअल रिलेशनशिप, म्हणजे समाजमान्य लैंगिक संबंध. म्हणजे सोपा एकदम, 4 शब्द आहेत, पाठ करायचे. ठीक आहे, मॅरेज इथं काय म्हणतं, युनियन आहे मॅन आणि वुमेनमध्ये, तर समलिंगी यांचं कसं, मेल फिमेल यांचं किती अवघड आहे. तर अ मॅन म्हणायला लागले, अ वुमेन म्हणायला लागले, एक आहे. तर इथं मल्टिपलचं कसं, मग पॉलिअँड्री, पॉलिगायनी आपण बघतो, बहुपत्नीत्व. तर याचं काय, याचं मेन यांनी काय सांगितलं की याच्याच म्हणजे यांच्या संबंधानं, एका पुरुष आणि स्त्रियाच्या संबंधानं जो आपत्ती येणार आहे त्याला लेजिटिमेट समजलं जाणार, वैध समजलं जाणार, समाजाचा तो पार्ट असणार, आणि दोन्ही पॅरेंट्सचं, दोन्ही पालकांचं ते पुत्र असणार आहे. ठीक आहे, एक्सेप्शन याला पॉलिगायनी, पॉलिगायनी आहे. ठीक आहे, पॉलिगॅमी, पॉलिअँड्री, पॉलिगायनी केलं तर जास्त चांगलं होईल. ठीक आहे, चलायचं पुढं. लेटर डेफिनेशन, कॅथलिन गो, नायरचा स्टडी केला तिनं केरलामध्ये. तिनं काय म्हणली, एक स्त्री आणि 1 or more पर्सन्स असू शकतात. इथं थोडी लिबरल झाली तिने, मग स्त्रिया पण येऊ शकतात किंवा पुरुष पण येऊ शकतात तिथे. आणि त्याचं कंडिशन काय की जे अपत्य होणार आहे त्याच्यातून पैदा, त्याला समाजामध्ये जे बाकीचे लोक आहेत त्यांच्यासारखे सगळे अधिकार मिळले पाहिजे, फुल बर्थ राईट्स. त्याने पैदा झाला म्हणजे तो समाजाचा पार्ट असणार, मेंबर बनणार. ठीक आहे, नेक्स्ट एक्सेप्शन काय ह्याला, मेल मॅरेजेस काय करायचं, अजांदेमध्ये सुदानचे, किंवा दुसरं काय इथे फिमेल मॅरेजेस, पण इथे नाही आहे. तिने वुमेन आणि 1 or more पर्सन म्हणल्यामुळे फिमेल या डेफिनेशनमध्ये बसतं, मेल बसत नाही, म्हणून आपण एक्सेप्शन अजांदेचं टाकलं, सुदानचं. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईप्स ऑफ मॅरेजेस काय बघितलं आपण. मोनोगॅमी म्हणजे 1+1, एक पुरुष एक स्त्री, एक पुरुष, किंवा एक पुरुष असू शकतं, किंवा स्त्री असू शकतं. सिंगल 1+1. ठीक आहे, तर सिंगल पर्सन मॅरीज अनदर सिंगल पर्सन. ठीक आहे, तर याचं काय की सेक्स रेशिओ बॅलन्स होतो वगैरे, ते गोष्टी आहेत, आपण इनहेरिटन्सला आहे, आणि आपल्या सोसायटीमध्ये जास्त दिसतं ते आता हिंदू सोसायटीमध्ये. ठीक आहे, तर खासी, संथाल आणि कदर एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवायची गरज नाही सध्या, आपण 100 वेळेस करणार आहेत. मोनोगॅमीचे टाईप काय सांगितले होते आपण, सिरियल मोनोगॅमी,
सिरीज चालते. आणि नॉन सिरियल मोनोगॅमी. सिरियल मोनोगॅमीमध्ये काय आहे तर हां बोला. बरोबर आहे. एका टायमाला ॲट दॅट मोमेंट तुमचा एकच पार्टनर राहणार. त्या पार्टनर म्हणजे कसं की आत्ता एक आहे. पण एक्झाम्पल कोणाचं दिलं होतं पाठ करण्यासाठी? शशी थरूर यांचं. ठीक आहे. 3 लग्न झाले भाऊचे. तर मग काय पहिल्यांचा डायव्हर्स झाला किंवा डेथ झाली की दुसऱ्याचं डेथ किंवा डायव्हर्स झाला की तिसरं. मग ते इट इज ॲप्लिकेबल फॉर बोथ दी जेंडर्स. दोन्ही ह्यांच्यासाठी आहे, दोन्ही सेक्ससाठी. ते मॉडर्न सोसायटीज, अशा सोसायटी जिथं डायव्हर्स रेट डेथ रेट जास्त आहे. आणि नॉन सिरियलमध्ये कोणतं आहे एक्झाम्पल? इरूला सांगितलं. या नॉन सिरियलमध्ये कसं असतं एकच पार्टनर असणार लाईफ टाईम. डेथ होईपर्यंत शेवटपर्यंत तोच. पेंग्विन्स आपण म्हणलं यांना, स्वॅन म्हणलं होतं आपल्या एकाने सांगितलं होतं. ठीक आहे. अंदमानी झाले, भिल झाले, गोंड झाले, कदर झाले. कदर बघा दोन्हीकडे आलं. तर मग ते एक्झाम्पल तशी येणारच आहेत आपल्याला. नेक्स्ट काय? पॉलिगॅमी. काय? एक माणूस, एक स्त्री किंवा पुरुष मल्टिपल स्त्री किंवा पुरुषांसोबत करू शकतो. एका पुरुषानं जर मल्टिपल स्त्रीसोबत केलं तर त्याला म्हणणार आपण पॉलिगायनी, बहुपत्नीत्व. आणि एका स्त्रीनं जर मल्टिपल पुरुषांसोबत जर लग्न केलं तर त्याला म्हणणार आपण बहुपतित्व. ठीक आहे. तर डेफिनेशन झाली. बायगाज, नागाज, गोंड्समध्ये त्याचं आपण प्रॉपर बघूया. तर पॉलिगॅमीचे टाईप काय? पॉलिअँड्री आणि पॉलिगायनी. पॉलिअँड्रीमध्ये काय असू शकतात? जे हजबंड आहेत ते काय कसे आहेत? ते भाऊ असणार, सगळे बंधुत्व असणार. बंधुत्व म्हणजे फ्रॅटर्नल. तर सगळे भाऊ असले. द्रौपदी एक्झाम्पल, तर आपण त्याला एक्झाम्पल म्हणा टोडाज, खासाज. द्रौपदी इकडचीच होती. खासाज हिमालयन बेल्ट वरचा, मी जो ते मॅप काढून दाखवलेला तुम्हाला. ठीक आहे. आणि नॉन फ्रॅटर्नल म्हणजे काय? भाऊ नसणे गरजेचं आहे, म्हणजे भाऊ नसणार याच्यामध्ये. तर याचं एक्झाम्पल काय? नायरमध्ये आपण सांगितलं होतं मल्टिपल हजबंड असणार, व्हिजिटिंग असणार, येणार, भेट देऊन जाणार. ठीक आहे. आणि कोडाज एक एक्झाम्पल बास झालं, आपल्याला पाठ झाले असतील आतापर्यंत. नेक्स्ट आहे पॉलिगायनी. पॉलिगायनीचे 2 टाईप कोणते? सोरोरल आणि नॉन सोरोरल. सोरोरल म्हणजे सोरो म्हणजे सिस्टर. तर आपण पाठ कसं केलं होतं? सोरो म्हणजे दुःख झालं तर काय करायचं? मदिरा प्यायची, होळी खेळायची. सर याचं एक्झाम्पल काय? होलिया आणि मेदारा. ठीक आहे. पाठ झाले एक्झाम्पल. म्हणजे ह्या बहिणी असणार सगळ्या, जे पत्नी आहेत त्या बहिणी असणार. आणि याच्यामध्ये अथॉरिटी कशी डिसाईड होणार की कोण करणार? सगळ्यात मोठी ही बिग वाईफ असते. बिग वाईफ असणार, ते पटराणी ती असणार. ठीक आहे. आणि नॉन सोरोरल म्हणजे काय इथे? तर नॉन सोरोरल म्हणजे बहिणी नसणार. तर त्याचे एक्झाम्पल काय? नागा, भिल्स, ओरान्स. आपण का म्हणलं नागा का करतात? त्याच्यामुळं का करतात पॉलिगायनी? नागाच का? तर ते वॉरियर ट्राईब आहे, स्वतःची प्रेस्टीज दाखवायची. पुरुष आहे मी, बघा माझ्याकडे म्हणजे किती आहे. किंवा त्याचं आपण कारण सांगितलं होतं, वधूमूल्य जर कमी असेल तर तुम्ही जास्त बायका घेऊ शकता. ठीक आहे. आणि जास्त असेल तर पॉलिअँड्री होणार, भरपूर पुरुष मिळून एक स्त्री घेणार. ठीक आहे. तर डेफिनेशन ग्रुप मॅरेज. आता ग्रुप मॅरेज म्हणजे गटविवाह. तर एक ग्रुप इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी, म्हणजे भरपूर सारे पती असणार, भरपूर साऱ्या पत्नी असताना ते ग्रुपमध्ये लग्न करणार. ठीक आहे. एक्झाम्पल काय? न्यू गिनीच्या ट्राईब्स आहेत, थोड्याशा आफ्रिकेच्या ट्राईब्स आहेत, हवाईयन ट्राईब्स आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट लॉज ऑफ मॅरेज. लॉज ऑफ मॅरेजमध्ये काय सांगा न बघता? लॉज ऑफ मॅरेज कोणते होते? लॉज ऑफ मॅरेज बरोबर. चला एंडोगॅमी म्हणजे ग्रुपच्या मध्येच लग्न करणार. तुमचा ग्रुप काही असू शकतो. मग त्याच्यात ग्रुप कोणता असू शकतो? एकतर कास्ट असू शकते, जाती असू शकते, उपजाती असू शकते, वर्ण असू शकतो, किंवा तुमचं ट्राईब असू शकते, तुमची जमात असू शकते. मग त्याच्यामध्येच तुम्ही लग्न करणार. त्याचं आपण सांगितलं होतं की काय प्रॉब्लेम्स आहेत, कसं आहेत. त्या ग्रुपमध्ये ते युनिटी करतं, पण बाहेरच्यांसोबत प्रॉब्लेम होणार युनिटीमध्ये. ठीक आहे. तर ग्रुपसाठी ते चांगलं आहे, पण बाहेरच्यांसोबत सोसायटीचं डिव्हिजन होणार. ए ग्रुप हा दुसऱ्या बी ग्रुपसोबत मिळू शकणार नाही. ठीक आहे. एक्झोगॅमीमध्ये काय आहे? तर एक ग्रुप आहे तो बी ग्रुपच्या यांच्यासोबतच लग्न करणार. ठीक आहे. ठीक आहे. आपण याचं एक्झाम्पल काय बघितलं होतं? एक्झाम्पल टोडाच सांगितलं होतं मी, दोन्हीमध्ये सांगितलं होतं. त्यांच्यामध्ये मोईटी हा प्रकार असतो, आपण नंतर सांगू ते. तर याच्यामध्ये टाईप्स कोणत्या आहेत? गोत्र, एका गोत्रामध्ये कुळामध्ये लग्न करणार नाही, प्रवरामध्ये करणार नाही, म्हणजे तुमचे पूर्वज सेम असले तर करणार नाही, सपेंड म्हणजे भाऊ बहीण असेल तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये लग्न करणार नाही, आणि एका गावातले असले तर लग्न करणार नाही. ठीक आहे. थेरीज वगैरे बघूया. हायपरगॅमी म्हणजे काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर काय करू शकतो आपण या सिक्वेन्समध्ये जर लग्न केलं, म्हणजे ब्राह्मण असेल तर ब्राह्मणसोबत, क्षत्रियसोबत, वैश्यसोबत, शूद्रसोबत केलं तर त्याला हायपरगॅमी. हायपोगॅमी म्हणजे काय? जर एखादी शूद्र पुरुष आहे त्यांनी जर वरच्यांशी लग्न केलं तर, किंवा म्हणजे ते आपण एकदम एक्झाम्पलनं बघू शकतो एक एक. ठीक आहे. आता बघा इन्सेस्ट टॅबू काय म्हणलं होतं आपण? निषिद्ध समागम निषेध. म्हणजे काय? हे युनिव्हर्सल आहे का? हे म्हणू शकता युनिव्हर्सल आहे म्हणू शकता. फक्त तिथं लगेच टाकायचं कोण भाऊ?
निधाम टाकून द्यायचा की नाही आहे, युनिव्हर्सल नाही आहे, त्याच्या क्रिटिसिझममध्ये म्हणतो. पण 99% जास्त सोसायटीजमध्ये हे आहे. मग त्याच्यामध्ये काय म्हणतो, आपल्या एकदम सर्टन क्लोज रिलेटिव्समध्ये सेक्शुअल रिलेशनशिप किंवा मॅरेजेस अलाउड नाही आहेत. तर सर्टन हा एक एम्बिग्युअस टर्म आहे. काही म्हणजे आपण ते डिसाईड करू शकत नाही. एका सोसायटीमध्ये आहे हे जवळचा रिलेटिव्ह असू शकतो, दुसरीकडे नाही. मग याच्यामध्ये एकदम प्रॉपर डेफिनेशनमध्ये काय येतात, आई वडील आणि भाऊ बहीण हे डेफिनेशनमध्ये येतात. मग याचं आपण एक्सेप्शन्स काय बघितले होते, नेमोनी काय होतं, पेअर, PAIR. तर काय बघितलं, फॅरोज ऑफ इजिप्त, क्लिओपॅट्रा लहान भावांसोबतच लग्न केलं. ए म्हणजे आयनोज, AINO, आयनोज ऑफ जपान. आणि आय म्हणजे काय, इंकाज ऑफ पेरू. आणि रॉयल फॅमिली ऑफ ब्रिटन. ब्ल्यू ब्लड म्हणतात ना ते, स्वतःचं ब्ल्यू ब्लड प्रिझर्व करायला, निळं रक्त. ठीक आहे. तर थेरीज याच्या काय सांगितल्या होत्या, तर वेस्टर्न मार्क काय म्हणतो, मी लहानपणापासून ओळखतो म्हणजे चाइल्डहुड फॅमिलॅरिटी आहे म्हणून मी लग्न करणार नाही. सेक्शुअल अट्रॅक्शन होणारच नाही जर मी आधीपासून ओळखत आहे तर ते चाइल्डहुड फॅमिलॅरिटी थेरी, वेस्टर्न मार्क. नेक्स्ट काय म्हणतो, सायकोलॉजिकल आहे आपला सिगमंड फ्रॉइड. तो काय म्हणतो की सायकोलॉजिकली जे आमचे सुप्त डिझायर आहेत, आशा आकांक्षा आहेत, मी त्यांना पूर्ण येऊ नये म्हणून हे बंधन टाकलेलं आहे आपण इन्सेस्ट. का तर एक मुलगी आपल्या वडिलाकडे अट्रॅक्ट होते लहानपणापासून आणि एक मुलगा एक आपल्या आईकडे अट्रॅक्ट होतो. पण जर तसं झालं तर लग्न वगैरे करायचं म्हणला, मुलगा आपल्या आईशी लग्न करायचं म्हणला तर वडिलांसोबत भांडण होईल, फॅमिलीमध्ये टेन्शन निर्माण होईल. म्हणून हे थेरी मांडली गेलेली. दुसरं काय, मलिनोस्की काय म्हणतो, जर असं झालं तर फॅमिली रायव्हल्री आणि टेन्शन वाढेल. तो फंक्शनलिस्ट आहे, फंक्शन मेंटेन कराल. आणि तिसरं काय म्हणतं, इनब्रीडिंगवाला, रेमंड फर्थ. टिकोपियाची स्टडी केली ती. इनब्रीडिंग म्हणजे काय, आंतरप्रजनन. आंतरप्रजनन करत असताना काय प्रॉब्लेम होणार, तो काय म्हणतो, तुम्ही आंतरप्रजनन केलं तर काय होईल, मरा. आंतरप्रजनन करा आणि मरा म्हणतो, तर मारा दिसतो त्यानं. तर तिथली ट्राईब काय म्हणते टिकोपियाची, मारा आहे म्हणून आम्ही लग्न करणार नाही. मारा म्हणजे त्यांना रिअलाईज झाले, भावा बहिणीचं लग्न किंवा जवळच्या नातेसंबंधामध्ये लग्न झालं तर आपल्याला म्हणजे आपल्या लेकरं वीक होतात, काहीतरी प्रॉब्लेम होतात, त्यांचे म्हणजे मृत्यू होऊ शकतो असं. ठीक आहे. फास्ट वाटायला लागलं का तर करायचं ते 10 मिनिटात. बरं आपल्याला झाले 2 दिवस झाले आपण केलं. मॅरेज रेग्युलेशन्स काय, तर मॅरेज प्रोस्क्रिप्टिव्ह मॅरेजेस, थांबा मॅरेजेस, प्रतिबंधात्मक, की बाबा या मॅरेजेस अशा आहेत जे करायच्या नसतात. तर याच्यामध्ये सगळ्यात एक्झाम्पल काय, इन्सेस्ट टॅबू. ठीक आहे, आपण जे केलं आता. ठीक आहे. नेक्स्ट प्रिस्क्रिप्टिव्ह मॅरेजेस म्हणजे काय, नियतचे नियम, म्हणजे जे प्रिस्क्राईब केलेले नियम आहेत, लिहिलेले नियम आहेत. याचे प्रॉमिनंट एक्झाम्पल काय, किंवा एका गोत्रामध्ये करा, गोत्राच्या बाहेर करू नका, किंवा विलेजमध्ये करा, विलेजच्या बाहेर करू नका. तर एंडोगॅमी, एक्झोगॅमी झालं. नेक्स्ट काय, प्रेफरन्शियल मॅरेजेस. इफ गिवन अ चॉईस आय विल मॅरी विदिन दी ग्रुप, किंवा हे जे दिलेले आहेत प्रेफरन्सेस त्याच्यामध्ये मला लग्न करायची इच्छा असणार, प्रेफरन्सेस असणार, अधिमान्य. मोस्ट ऑफ दी लोक हे मान्य करतात. ठीक आहे. तर काय, दे डिफाईन whom an individual can prefer to marry. एक्झाम्पल काय, कझन मॅरेजेस, क्रॉस कझन, पॅरलल कझन. क्रॉस कझन म्हणजे काय, आत्याची मुलगी मामाची मुलगी. पॅरलल कझन म्हणजे काकाची मुलगी मावशीची मुलगी. ठीक आहे. ते म्हणजे आपल्या लिंगप्रमाणे, जेंडरप्रमाणे चेंज होणार. का करतात बरं हे लग्न, का करतात, का तर त्याचे कारण काय, फॅमिलॅरिटी आहे. काय उद्या तुम्हाला ॲडजस्ट व्हायला वेळ नाही लागणार. मी काय म्हणलं तर फॉरेनची पाटलींचं एक्झाम्पल दिलं होतं की बाहेरून आणलं तर प्रॉब्लेम होणार. दुसरं काय एक्झाम्पल, प्रॉपर्टी तुमची तुमच्या घरातच राहणार. आणि उद्या चलून जर काही घरात भांडणं झाले, तुमचे आई वडील आहेत, तुम्ही मामाला सांगू शकता की बा तुमची मुलगी त्रास देते. ठीक आहे. लेविरेट, सोरोरेट म्हणजे काय, लेविरेट म्हणजे काय, हे पुरुष आहे, याचं लग्न झालेलं आहे आणि हे याचा भाऊ आहे, तर याची डेथ झाली की भावासोबत लग्न करून दिलं. तर याचं एक्झाम्पल आपण काय सांगितलं होतं, एक्झाम्पल कोणते सांगितले होते लेव्हरेटचे. हां, म्हणजे मोठा भाऊ जर सोबत लग्न होत असेल त्याला आपण सिनियर लेव्हरेट म्हणतो, छोट्यासोबत होत असेल तर ज्युनियर म्हणतो तसं. आणि याचं एक्झाम्पल आपण काय सांगितले होते, हां, नागाज नाही, लेवाईस, बॅग, बॅन. तर काय सांगितलं, बंजारा, बगता आणि लेवाईस म्हणजे लेव्हरेट. ठीक आहे. आणि सोरोरेट म्हणजे काय, तर एक फिमेलचं लग्न झालेलं आहे एका पुरुषासोबत, तिची डेथ झाली तर तिच्या बहिणीसोबत लग्न होणार. ठीक आहे. तिच्या बहिणीसोबत लग्न होणार, तिची डेथ झाली की. ठीक आहे. तर मग ते लग्न होणार. त्याच्यामध्ये मोठ्या बहिणीसोबत लग्न झालं तर सिनियर सोरोरेट, छोट्या बहिणीसोबत झालं तर ज्युनियर सोरोरेट. याचे एक्झाम्पल आपण काय सांगितले होते, होलिया मेदारा. पाठ झाले बस तुम्हाला. ठीक आहे. आता चला फंक्शन्स ऑफ मॅरेज. फंक्शन्स ऑफ मॅरेजमध्ये आपण डायरेक्टली कोणतं जाऊया, श्रीलेखा. येस म्हणजे सेक्शुअल फंक्शन, सेक्शुअल म्हणजे लैंगिक संबंध वगैरे करायचे आणि लैंगिक सुख घेणे. रिप्रोडक्शन, आर म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजे तुम्ही प्रजनन करणार, पुढची पिढी आणणार. ई म्हणजे इकॉनॉमिक म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर असणार, आर्थिक
इथे कार्य होणार. नेक्स्ट ई म्हणजे एनकल्चरेशन किंवा एज्युकेशन म्हणा तुम्ही. एनकल्चरेशन, एनकल्चरेशन म्हणजे काय करा तुम्ही संस्कृतीबद्दल लेकरांना शिकवणार. पुढचे जे त्यांनी म्हणजे काय म्हणतात पुढे चलून ते पॅरेंट्स होणार आहेत, भावी पॅरेंट्स होणार आहेत, तर ते कसे घडवणार ते त्याच्याबद्दल तुम्ही माहिती देणार त्यांना. आपल्या संस्कृतीबद्दल मूळ म्हणजे आपले व्हॅल्यूज वगैरे जे आहेत ते मूल्य वगैरे त्यांच्याबद्दल तुम्ही शिकवणार. यल म्हणजे काय लीगल देणार, लीगल देणार, वैधता देणार त्यांच्या रिलेशनशिपला, मुलांना वैधता मिळणार फॅमिलीमध्ये. ई म्हणजे काय दुसरं एज्युकेशनल, तिथं काय तुम्ही सोसायटीच्या गोष्टी वगैरे त्यांना सांगणार सगळ्या गोष्टी की काय बाबा अशी सोसायटी असते, इथे मांस मच्छी चालत नाही, तर तुम्ही ते गोष्टी शिकवणार मॅरेजमध्ये. ठीक आहे, किंवा चालते तर हे खायचं असतं. ठीक आहे. के म्हणजे काय किनशिप, किनशिप म्हणजे काय नातेसंबंध, तर नातेसंबंध बनवणार मॅरेज, त्याचं फंक्शन करणार. ए म्हणजे काय अथॉरिटी निर्माण करणार, तर अथॉरिटी मॅरेजमुळे काय होतं अथॉरिटी निर्माण होते की तुमचे एक पप्पा असतात. आपल्याकडे अँथ्रोमध्ये आपण मेल कसा लिहितो ट्रायंगल लिहितो आणि फिमेल म्हणजे ओ लिहितो. ठीक आहे, तर पप्पा जे असणार ते हेड ऑफ द फॅमिली असणार, किंवा जर मॅट्रिआर्कल सोसायटी आहे तर मम्मी जे असणार ते हेड ऑफ द फॅमिली असणार. ते अथॉरिटी का असणार का तर सोशल कंट्रोल, फॅमिली कंट्रोलसाठी. नाहीतर कसंही धिंगाणा होईल ना, कोणी पण कधी पण जाईल रात्री फिरायला, कधी पण येईल, तो कंट्रोल पाहिजे. ठीक आहे. आणि यस म्हणजे शेवटचं काय सोशल कंटिन्युटी, म्हणजे सामाजिक सातत्य. सोसायटी जे आहे ते पुढं चालत राहणार पुढच्या जनरेशनपर्यंत. मग तुम्ही काय करणार एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला व्हॅल्यू देणार वगैरे, ते लिंक्ड आहेत बेसिकली. जास्त मार्काचा प्रश्न आला की असं लिहून टाकायचं, 10-12 पॉईंट्स होतात. चला नेक्स्ट. ठीक आहे. आता हे काय वेज ऑफ ॲक्वायरिंग मेट्स, तुमचा पार्टनर कसा चूज करावा हे आदिवासी समुदायामध्ये आपण बघणार आहेत. आता वेगवेगळे आहेत, न बघता सांगणार का बघून सांगणार? न बघता सांगा. चला पहिलं सर्वात पहिलं आपण असं पाठ करायचं काय मुलाला आवडली तर काय करणार मुलगा जाणार प्रोबेशनमध्ये काम करणार. तिथे त्यांच्या घरी जाऊन प्रोबेशन, तुम्ही ट्रेनिंगच्या आधी प्रोबेशनला जाणार आहेत, प्रोबेशनमध्ये काम करणार आणि ती मुलगीला तयार करायची तयारी करणार. मुलीला जर तो आवडला त्या प्रोबेशन टाईममध्ये तर लग्न होणार. दुसरं काय तरी नाही आवडली मुलगी तर तो मुलीला पळवून घेणार, कॅप्चर म्हणजे पळवून घेणार लग्न. दुसरं काय तर दोघांना जर दोघं एकमेकाला आवडले तर दोघं पळून जाणार, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, तर ते मॅरेज बाय इलोपमेंट, पळून जाऊन लग्न. ठीक आहे. चौथं काय मुलीला आवडलं मुलाला आवडलं नाही तर मुलगी काय करणार जबरदस्ती घरात घुसणार. मग ते फॅमिली त्या मुलाची एक्सेप्ट करणार का? नाही करणार. त्यांनी तिला त्रास देणार, मानसिक आणि शारीरिक छळ करणार. पण बाजूची सोसायटी काय म्हणणार, समाज काय म्हणणार, तुम्ही मुलीला त्रास द्यायला लागले, एवढं करून सुद्धा ते तुमच्यासोबत आहे, तिला एक्सेप्ट करा नाही तर तुमच्या फॅमिलीला आम्ही बॉयकॉट करू. मी जोरात बोलत आहे का? घाणबंद केली मला वाटलं. ठीक आहे. मग ते तसं म्हणणार की त्यांना फॅमिलीला बॉयकॉट करू, मग ते मुलीला एक्सेप्ट करायला सांगणार. तर ठीक आहे, ते मॅरेज बाय इंट्रुजन, घुसखोरी थ्रू. आणि पुन्हा आणखी काय होते मॅरेज बाय परचेस, विकत घेऊन लग्न करणार. त्याच्यात पॉलिएंड्री, ब्राईड प्राईज वगैरे आपण बघितलं ते. पुन्हा नेक्स्ट काय मॅरेज बाय सर्व्हिस, येणार तुम्ही सर्व्हिस करणार. त्याच्यात एक्झाम्पल आपण 2 बघितले होते प्रॉमिनंट एक्झाम्पल. काय बघितलं होतं कोणतं? संथालमध्ये 1 ते 2 वर्ष येऊन काम करा. एक्झाम्पल आपण कोणते दिलं होतं? रमया वास्तवया मूवीचं, की तसं येऊन काम करायचं. दुसरं काय बुशमनमध्ये दिलं होतं 14 वर्षाचा कारावास, नंतर तर कारावास खरा चालू होणार, त्याला कळणारच नाही. ठीक आहे. पुन्हा आणखी काय कोणतं? मॅरेज बाय ट्रायल. मॅरेज बाय ट्रायलमध्ये काय तुम्हाला तुमचं कौशल्य शौर्य जे आहे ते सांगावं लागणार. मग ते झाडावर चढून फ्लॅग काढायला लावणार किंवा कोणासोबत भांडणं करायला लावणार किंवा काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी असू शकते त्यांची. मग तुम्ही सिद्ध करणार की मी शौर्यवान, मी ब्रेव आहे. मग तुम्ही चूज करणार मुलगी कोणती पाहिजे. झालं. एक्झाम्पल्स सगळ्यांमध्ये कोणता येणार? एक एक्झाम्पल प्रॉमिनंट जुआंग, कोंड आणि बिरोर टाकायचं. बिरोर ते काय आपण ह्याच्यात टाकायचं. बिरोर कुठं टाकायचं? कॅप्चरमध्ये एक्झाम्पल आहे. राजखुशी नाव होतं त्याचं. ठीक आहे. चला झालं. सगळे झाले का? प्रोबेशन झालं, मॅरेज झालं, ट्रायल झालं, परचेस झालं, एक्सचेंज राहिलं. बरं एक्सचेंजमध्ये काय करतो आपण की देवाणघेवाण, साठं-लोटं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 2 टाईप सांगितले होते मी, इमिडिएट एक्सचेंज आणि डिलेड एक्सचेंज. लगेच्या लगे जर तुमच्या दोन्ही बहिणी जर मोठ्या असतील तर लगेच्या लगे एक्सचेंज होणार, निरंकारी समुदाय. आणि एक्झाम्पल झालं त्याचं. आणि दुसरं काय डिलेड एक्सचेंज. तर डिलेड एक्सचेंजमध्ये जेव्हा मोठी होईल नंतर बहीण तर तेव्हा. ठीक आहे. इमिडिएट एक्सचेंज म्हणजे एका मांडवात लग्न बेसिकली. झाले. मॅरेज बाय इलोपमेंट झालं, मॅरेज बाय सर्व्हिस झालं, मॅरेज बाय इंट्रुजन झालं. मॅरेज पेमेंट्स तर हे सोपे आहेत. मॅरेज पेमेंट आपण बघितलं, सर्वात मोस्ट कॉमन कोणता आहे? वधूमूल्य, वधूशुल्क किंवा ब्राईड वेल्थ, ब्राईड प्राईज. तर हे 44% असतं. डावरी हे 8% असतं. इनडायरेक्ट डावरी हे 12% असतं. आणि 19% ब्राईड सर्व्हिस असतं. ठीक आहे. बाकीचे बघून घ्या तुम्ही. आता वुमेन एक्सचेंज 6% आणि गिफ्ट एक्सचेंज 11%. पण एक्सक्लुझिव्ह आहे का असं? गिफ्ट एक्सचेंज होतातच ना ह्या गोष्टींसोबत. ठीक आहे. तर आता ब्राईड प्राईजचं वधूमूल्यचं आपण डेफिनेशन वगैरे बघितलं, काही गरज नाही आता ती करायची. ठीक आहे. ब्राईड सर्व्हिस पण माहिती आहे आपल्याला, मुलगा जाऊन काम करणार तिथे. अलास्कन ह्यांच्यामध्ये करायला लावतात. ह्यांच्यामध्ये ते पण असतं सर्व्हिस. सांगितलं की काय करायला लावतं? सर्व्हिस.
सील पकडून आण, माझ्या मुलीचे खायचे वांदे नको बाबा नंतर, तू पकडता येतं तुला दाखवायचं. ठीक आहे. नेक्स्ट काय, एक्सचेंज ऑफ फिमेल्स झालं, आपण ते पण करून टाकलं. ते मी जनरली सांगितलं होतं हॉर्टिकल्चर सोसायटीमध्ये असतात, बागायत वगैरे असतात, बाग वगैरे जे असते जिथं त्यांच्यामध्ये असते. का तर तुम्ही त्यांची मुलगी घ्यायला ना जे काम करते म्हणून नाही, तुम्ही आपली मुलगी द्यायला लागला जे काम करतात, मग त्यांची मुलगी आपल्याला घ्यायची ती रिप्लेसमेंट काम करायला. ठीक आहे. ती आणि यानोमामी ट्राईब आहेत ब्राझीलच्या, ते एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. झालं. व्हॅल्यूज एक्सचेंजमध्ये इक्वल एक्सचेंज व्हॅल्यू पाहिजे आपण बोललो होतो. ठीक आहे. हुंडा सांगितलं आपण. हुंड्याचे आर्टिकल कोणते होते आपण लक्षात ठेवायचे, सेक्शन्स बी आणि 498A. ठीक आहे. हे होते जुन्याप्रमाणे. आत्ताप्रमाणे 80 आणि 85 IPC. ठीक आहे. आणि ह्याच्यासोबत डॉवरी प्रोहिबिशन ॲक्ट, हुंडा प्रतिबंधक कायदा. ठीक आहे. नेक्स्ट काय, इनडायरेक्ट डावरी. इनडायरेक्ट डावरी म्हणजे काय, पहिलं मुलाची फॅमिली मुलीच्या फॅमिलीला पैसे देणार आणि ते पैसा फिरून येणार. मग ते पैसा कसा येऊ शकतो, काइंडमध्ये येऊ शकतो, काही वस्तू देऊ शकतो, कांबळ विकत घेऊन देणार, काही वस्तू देऊन घेणार, घर देऊन देणार किंवा बिझनेसमध्ये त्याला सपोर्ट करणार, असं करणार. ठीक आहे. इथे मुलीचा पैसा नसतो, हा मुलीच्या फॅमिलीचा, मुलाच्याच फॅमिलीचा पैसा असतो, फिरून येतो, म्हणून इनडायरेक्ट डावरी म्हणतात त्याला. एक्झाम्पल बसेरी ट्राईब. झालं. किती वेळ लागला, 15 मिनिट. बढिया. 15 मिनिट का जास्त झाले. ठीक आहे. चला रोहन येतं काय, डबल सांगतो मग. ठीक आहे. तर बघा आजचा टॉपिक आपण घेणार ह्युमन इव्होल्युशन. कोणत्या पार्टचा आहे, कोणता पार्ट आहे, फिजिकल अँथ्रोपॉलॉजी किंवा बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी. आता आपण जास्त ॲप्रोप्रिएट शब्द त्याला बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणतो. ठीक आहे. तर त्या पार्टमधला टॉपिक येणार आहे. तर याच्यासाठी सर्वात पहिलं क्वेश्चन काय, एकच सांगत आहे की तुमचे बायसनेस प्रिज्युडाईस जे पण असतील डोक्यामध्ये आधीपासून निर्माण केलेले, की मी कला शाखेचे आहे, मला हा टॉपिक कळणार नाही. तर खरं सांगतो तुम्हाला लगेच कळणार नाही हा टॉपिक, पण थोडं समजलं ना तर हा एकदा कळाला की तुम्ही विसरणार नाही कधीच. जसं सीसॅट असतं, सीसॅटमध्ये आपण म्हणतो की मॅथ्स आहे बाबा, आपल्याला कळणार नाही, पण सीसॅट हा मॅथ नाही आहे, ॲप्टिट्यूड आहे. ॲप्टिट्यूड एकदा कळाला, मी मेडिकल बॅकग्राऊंडचा आहे, मला मॅथ जमत नाही, पण ॲप्टिट्यूडमध्ये मला 175 मार्क यायचे, 170 मार्क यायचे जेव्हा मार्क काउंट व्हायचे. ठीक आहे. तर आजचा टॉपिक आपण काय घेणार आहेत, ह्युमन एव्होल्युशन अँड एमर्जन्स ऑफ मॅन. म्हणजे काय, मानवीय उत्क्रांती, मानव उत्क्रांती आणि मानवाचा उदय. ठीक आहे. तर आजचा टॉपिक बघा, काही जरी प्रॉब्लेम आला मला तिथेच थांबवायचं आणि विचारायचं. एकदम छोटा प्रश्न जरी असेल किंवा मला कळण्याच गेले मानव म्हणजे काय सर सांगा, मी ते सांगतो. ठीक आहे. तर तिथून आपण चालू करू. ठीक आहे. आणि आजचा टॉपिक बघा एक 30 स्लाईडच्या आसपास आहेत. प्रयत्न करू आपण 12 ते 13 जरी आज संपल्या तर उद्या करूया, आणि तिसऱ्या दिवशी पण हा टॉपिक करायचा. आपल्याला 3 दिवस हा टॉपिक चालेल, किंवा 2 दिवसात जर संपला तर वेल अँड गुड, आपण दुसरा काहीतरी नवीन घेऊ एखादा. म्हणजे तुम्हाला जे मला वाटतं तुम्हाला फ्रीमध्ये कदाचित 5 ते 6 लेक्चर्स मिळतील किंवा 7 लेक्चर्स मिळतील. तर त्याच्यात एक आर्किओलॉजीचं पण एक टॉपिक घ्यावा, माझी इच्छा आहे अशी की म्हणजे तुम्हाला मी काय करेन, आपले ब्रांचेस काय काय आहेत, कोणते कोणते आहेत. सोशिओ कल्चरल टॉपिक झाला, फिजिकल अँथ्रोपॉलॉजी टॉपिक झाला, लिंग्विस्टिक मी घेणार का नाही का तर एकच टॉपिक आहे 7व्या नंबरचा. त्याच्याबद्दल कसं आहे तो टॉपिक मी लास्टला नोट्स देईन तुम्हाला, शिकवणार आहे, पण एक 3-4 पानाच्या नोट्स दिल्या तेवढं जरी केलं ना तुम्हाला मार्क्स येऊन जातील. आणि नेक्स्ट काय 4था पार्ट आहे आर्किओलॉजिकल. तर आर्किओलॉजीचा पण एखादा टॉपिक घेऊ आपण, मग ते फ्रीमध्ये तुम्हाला बघण्यात येईल. मग डिसाईड करायचं की अँथ्रो आवडतो का नाही आवडतो. नाही आवडला तरी घ्यायचा, का स्कोअर येतो. आपल्याला काही घेणं देणं नाही आहे की आवडतो का नाही आवडतो. मार्क्स किती पाहिजेत, 300 पाहिजेत. कुठेच येत नाही दुसऱ्या ऑप्शनलमध्ये मार्क्स 300. कोणताही ऑप्शनल घ्या, नाव पण घ्यायची गरज नाही आता तर. ठीक आहे. आता 250 260 ॲव्हरेज आहे दुसरीकडे. आपल्याकडे इकडे हायस्ट स्कोर किती होता, 362. आणि जर अँथ्रो नसेल घ्यायचा तर कोणता ऑप्शनल घ्यायचा, मॅथ्स घ्यायचा. मॅथ्सवाले सोडून अँथ्रो घ्यायला लागलेत, आपण मॅथ्स घ्यायचा. ठीक आहे. तर सोपं आता चला. ठीक आहे. ह्युमन इव्होल्युशन म्हणजे काय असते सांगा. ह्युमन इव्होल्युशन म्हणजे जनरल अंडरस्टँडिंग आपली काय आहे मॅडम सांगा. ह्युमन इव्होल्युशन म्हणजे काय वाटतं. बरोबर चालेल, की यांचं म्हणणं आहे की एका जनरेशनहून दुसऱ्या जनरेशनला आपण येत असताना पिढी दर पिढी जे चेंज होणार ते इव्होल्युशन आहे. पण तुम्हाला वाटतं का पिढी आपला जो टाईम आहे तो मानवाच्या पूर्ण कालखंडामध्ये आपली पिढी 70 वर्ष 80 वर्ष किती मोठा पिरियड आहे, छोटा पिरियड आहे. आपल्याला त्यापेक्षा जरा ब्रॉड जायचं आहे, थोडं आणखी लांबून बघायचं. ठीक आहे. दुसरं काय वाटतं ह्युमन इव्होल्युशन म्हणजे काय. हां, आधी मानवाहून मानव कसा बनला किंवा माकडापासून माणूस कसा आला हे बघणार. ठीक आहे. तर व्हेरी गुड. दुसरं काय आणखी वाटतं का तुम्हाला काय, कशामध्ये. बरोबर, फिजिकल फीचरच नाही तुमचे, म्हणजे जैविक फीचरच नाही तुम्ही जे दिसता वगैरे, तुम्ही कसा माणूस बदल झाला की बाबा पहिले 4 पायावर चालत होता आता 2 पायावर चालायला, तोच बदल नाही. तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये टूल्समध्ये वगैरे बाकी गोष्टींमध्ये काय बदल झाला
ठीक आहे. खाण्यापिण्यात कसा बदल झाला, कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये कसा बदल झाला ते पण आपण बघणार आहे. ते ह्युमन इव्होल्युशनचा पार्ट आहे. पण हा टॉपिक कशात आहे, फिजिकल अँथ्रोपॉलॉजी. मग आपण इथं काय बघणार, जे जैविक बदल आहेत तेवढेच बघणार फक्त. ठीक आहे, जास्त नाही. त्यामध्ये कल्चरल पण एलिमेंट बघणार आहेत. का सांगा बघणार आपण. आता हे तर फिजिकल अँथ्रोपॉलॉजी, कल्चरल बघायची काय गरज आहे, आपण कल्चरल नंतरही करू शकतो ना. का तर दोन्हीला आपण सेपरेट करू शकत नाही. फिजिकल बदल झाला, कल्चरल बदल होणारच, कल्चरल बदल झाला, फिजिकल बदल होणारच. ठीक आहे, कळालं. चला, आजच्या ह्याच्यात आपण काय काय बघणार आहेत, ह्युमन इव्होल्युशन काय असतं, इमर्जन्स ऑफ मॅन बघणार, इंटरॅक्शन बाबा, बायोलॉजिकल आणि कल्चरल फॅक्टर्स काय असतात ते बघणार आपण. म्हणजे जैविक आणि सांस्कृतिक घटक काय असतात जे की मानवी उत्क्रांतीला इफेक्ट करतात किंवा चेंज करतात, तर ते आपण बघणार आहेत. मग त्यांच्या दोघांमध्ये ते इंटरॅक्ट कसे करतात, आता जे मी बोललो ते होणार आहे. पुन्हा ऑर्गॅनिक इव्होल्युशन म्हणजे काय, जैविक किंवा सेंद्रिय भरपूर ठिकाणी लिहिलेलं आहे. मग जैविक आहे त्याला प्रॉपर टर्म. तर जैविक उत्क्रांतीचे सिद्धांत बघणार आपण वेगवेगळे. पुन्हा काय, एक नवीन आलेली आहे थेअरी. तर नवीन सिद्धांत कोणता आहे ते, संश्लेषित, आता मला म्हणता येत नाही, संश्लेषित उत्क्रांतीचा सिद्धांत. ठीक आहे, मी सिंथेटिकच म्हणतो बरं, ते मला म्हणायला खूप अवघड जातं. ठीक आहे. आणि ते नेक्स्ट काय बघणार, तर आणखी थोडे कन्सेप्ट्स आहेत असे, म्हणजे एक संकल्पना आहेत याच्यामध्ये की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टर्म्स शिकणार आहेत. आणि हे जे टर्म्स आहेत का तुम्हाला सांगतो बघा. आता आपण जसं मॅरेजमध्ये तुम्हाला काय म्हणलं, तुमचे किती मार्काचं प्रिपेअर झालं, 500 पैकी 500 मार्कापैकी आपण 20 मार्काचं तर 2 लेक्चरमध्ये कंप्लीट करून टाकलं, खतम झालं. 20 मार्क आता डन येणार. 20 पैकी आपल्याला किती पडायला पाहिजे, 14 तर पडायला पाहिजे. 15 तर पडले तर एकदमच भारी. ठीक आहे, कमीत कमी 12 यायचे, त्याच्या खाली यायचं नाही. ठीक आहे. आणि मग आता याच्यात की कन्सेप्ट जे आहेत ना बघा, हा टॉपिकवर कसं आहे, दरवर्षी प्रश्न येत नाही, पण अल्टरनेट इयरला प्रश्न येतो. मग किती मार्काचा येतो, 15 मार्क 20 मार्क, 15 मार्क 20 मार्क, 15 मार्क 20 मार्क असा येत राहतो प्रश्न. ठीक आहे. आणि तो प्रश्न कुठला येणार आहे, जुन्या येत नाही थेरीज, डार्विनवर येत नाही आता, किंवा लेमार्कवर येत नाही. आला तर कसं येतो, मग त्या दोघांना कम्पेअर करा, नवीन काय बदल झालेत का त्याच्यावर येतो, किंवा सिंथेटिक थेरीवर येतो, किंवा हे जे खालचे की कन्सेप्ट्स म्हणून सांगितलं ना मी, संकल्पना वेगवेगळ्या, ती इम्पॉर्टंट आहेत संकल्पना, तर आपण ते बघणार आहेत. उत्क्रांतीमध्ये काय काय बायोलॉजिकल संकल्पना झाल्या. ठीक आहे. तर आज जास्त हे लोड घ्यायचा. कुठं जरी वाटलं की खूपच अवघड चाललंय, मला विचारायचं. आता मला सांगा फक्त, मी जसं म्हणलं होतं तुम्हाला, मी जर शिरा बनवायचा शिकवायचं तर काय कशाची ओळख करून द्यायला पाहिजे, पहिलं रवा, साखर, दूध कुठून येतं, नाही तर कळणारच नाही ना. मग आता सोप्या भाषेत सांगतो, जे आपण नंतर डिटेलमध्ये घेणार आहेत. एक पेशी म्हणून टॉपिक आहे त्यामध्ये. तर एक पेशी आहे. ठीक आहे. मग ते काय असू शकते, ॲनिमल पेशी असू शकते किंवा प्लांटची असू शकते, म्हणजे झाडाची असू शकते किंवा प्राण्याची असू शकते. तर त्या पेशीमध्ये कसं असतं, आपल्या डोक्यामध्ये जसा मेंदू आहे, तर त्या पेशीचा एक मेंदू असतो, त्याला म्हणतात न्यूक्लियस. त्याला म्हणतात पेशीचं केंद्र, तर केंद्रक म्हणतात त्याला. ठीक आहे. तर केंद्रक मराठीमध्ये म्हणतात. तर याच्यामध्ये कसं असतात, याच्यामध्ये अशा लाईन्स असतात. काय म्हणतात लाईन्सला, हां, क्रोमोझोम्स म्हणतात. म्हणजे काय म्हणतात, गुणसूत्र. गुणसूत्रावर काय असतं, तर गुणसूत्र काय काम करतात, तर बाबा एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये तुम्ही जाता जेव्हा, तर काय काय गुण घेऊन जायचे ते डिसाईड करतात. ठीक आहे. तर मग त्या गुणसूत्रावर काय असतं बाबा नेमकं, फेविकॉल असतं, नाही, DNA असतं. DNA म्हणजे काय, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. लक्षात राहिलं. ठीक आहे. मराठीमध्ये पण हेच म्हणतात, तर DNA लिहायचं, फुल फॉर्म लिहायची गरज नाही. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड एक न्यूक्लिक ॲसिड आहे बेसिकली. तर ते डीऑक्सी म्हणजे डायऑक्सी, 2 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल जुडलेले असतात, ते आपल्याला घेणं देणं नाही आहे. तर या DNAवर कसं त्याचे छोटे छोटे घटक असतात, त्याला आपण म्हणतो जीन, म्हणजे काय, जणू. ठीक आहे. 3 लक्षात झाले टर्म, जीन, DNA आणि क्रोमोझोम. वाच झाला, आज एवढंच वाच आहे. तर काय होतं आता मला सांगा, आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये, मानवीय बॉडीमध्ये किती क्रोमोझोम असतात, किती, हां, 23 पेअर असतात, 23 जोड्या. 23 जोड्या म्हणजे काय बाबा, 46 असतात टोटल. तर त्याच्यात 2 टाईपचे असतात, लक्षात राहू द्या. 46 पैकी 44 किंवा 22 जोड्या, 22 जोड्या हे काय असतात, त्याला म्हणतात ऑटोझोम्स. ऑटोझोम्स म्हणजे काय, जे तुमचे फिजिकल फीचर आहेत. फिजिकल फीचर म्हणजे काय, की तुम्ही दिसते कसे, तुमचा रंग कसा, केस कसे, नाक कसं, डोळे कसे, उंची किती, बुटके आहात काल कसे आहात, ते ऑटोझोम्स डिसाईड करणार. आणि दुसरा एक पेअर जो असतो तो काय म्हणतात, त्याला सेक्स क्रोमोझोम, किंवा त्याला हे म्हणतात, काय म्हणतात त्याला, जर्माइनल पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर तो लक्षात नाही, सेक्स क्रोमोझोम एक आहे. ठीक आहे. तर सेक्स क्रोमोझोम काय डिसाईड करतो, की तुम्ही मुलगा आहात का मुलगी आहात. ठीक आहे. मग ते काय असतं, XX जर असलं तर मुलगी, XY जर असलं तर मुलगा. ठीक आहे. बस आता एवढंच आहे. त्याच्यात पण आहेत आपल्याला काही ना काहीतरी विकार निघतात, आणखी प्रॉब्लेम होतात, पण ते आता सध्या आपल्या कामाचं नाही आहे.
ठीक आहे, चलायचं पुढं. काही प्रॉब्लेम आता ज्याच्यात रवा कळायला, तूप साखर कळाली, ठीक आहे. आता पुढे चला आपण शिरा बनवू. ठीक आहे, चला. आता ह्युमन इव्होल्युशन म्हणजे काय आता आपण डिस्कस केलं होतं. काय इट इज नथिंग बट अ ब्रॉड फील्ड ऑफ स्टडी दॅट एक्सप्लोअर्स द बायोलॉजिकल इव्होल्युशन ऑफ होमोसेपियन्स अँड आवर क्लोज अँसेस्टर्स. म्हणजे काय करतो आपण, याच्यामध्ये आपण विस्तृत अभ्यास क्षेत्र आहे हे, ज्याच्यामध्ये आपण होमोसेपियन्स म्हणजे आपण होमोसेपियन आहोत. ठीक आहे, होमोसेपियन आणि आपले जे पूर्वज होते, जवळचे पूर्वज, त्यांचा आपण जैविक उत्क्रांतीचा शोध घेतो, अभ्यास करतो. तर कधीपासून अभ्यास करायचा बाबा, आता भरपूर आधीपासून असणार ना हे पूर्वज वगैरे. तर बाबा आपण तेव्हापासून कसं करणार, तर हे एक पूर्वज होता, याच्यातून इकडे आपण आलो आणि इकडे माकडं गेले, एप्स आणि मॅन. ठीक आहे, तर माकडे इकडे गेले, हे गेले इकडे गेले, तर मग हे जो पूर्वज होता कॉमन पूर्वज, तिथून आपण अभ्यास करायला चालू करणार. कोणता होता कॉमन पूर्वज? ऑस्ट्रेलोपिथेकस. ऑस्ट्रेलो म्हणजे काय असते? ऑस्ट्रेलो तुम्ही बघितलं का, GS मध्ये एक कन्सेप्ट आहे बघा, की नॉर्थन जे असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, त्याला लाईट चमकतात वर, आपल्या आयनोस्फिअरमध्ये म्हणतात. तर नॉर्दर्न लाईट्स म्हणतात आणि सदर्न लाईट्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? अरोरा बोरियालिस आणि अरोरा ऑस्ट्रेलिस. ऑस्ट्रेलिस म्हणजे काय? ऑस्ट्रेलिया खाली आहे. तर ऑस्ट्रेलियाचं मिनिंग असतं साऊथ, आणि पिथेकसचं मिनिंग काय असतं? माकड, म्हणजे सदर्न एप. तर ऑस्ट्रेलोपिथेकसला आपण काय म्हणतो? सदर्न एप. ठीक आहे, सोपं. तर आपण काय म्हणणार, हे कधी आलं होतं बाबा, हे लिनेज कधी डायव्हर्ट झाली ती एप लाईक ह्याच्यातून? तर 6 ते 7 मिलियन वर्षापूर्वी. तर आपण 6 ते 7 मिलियन वर्षापासूनचा अभ्यास करणार 2 महिन्यात. ठीक आहे, तर आता हे सायंटिफिक एव्हिडन्स आहे. मग त्याच्यामध्ये काय सायंटिफिक एव्हिडन्स आपल्याला दिसणार? फिजिकल चेंजेस दिसणार, बिहेवियरल चेंजेस दिसणार, आणि कल्चरल वगैरे सांस्कृतिक चेंजेस दिसणार, शारीरिक दिसणार, पुन्हा मानसिक दिसणार त्याच्यामध्ये, आणि ते बाकीचे चेंजेस दिसणार. ठीक आहे, आता का करायचा बरं ह्युमन एव्होल्युशनचा अभ्यास? काम नाही आहे, सांगा काय गरज आहे करायची ह्युमन एव्होल्युशन? क्युरिओसिटी आहे. माणूस ब्रेन एवढा मोठा झाला ना, बसल्या बसल्या त्यांना थकत नाही. मग आपण अभ्यास काय करा, आपण कुठून आलो, कुठे जाणार आहात, कसे आहेत, आपल्यामध्ये बदल काय? तुम्ही इथे बसलेले आहेत, तुम्ही बसले आहेत, तर आपल्या तिघांमध्ये बदल काय आहे? आपण आता 15 लोक आहेत तिथे सपोज, तर 10 लोक आहेत, तर आमच्यामध्ये बदल काय आहे? आपल्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळे एकसारखे दिसत का नाही? तर याचं ते बघणार आपण. काय म्हणणार? वेअर वी हॅव कम फ्रॉम, वाय वी हॅव सर्टन फिजिकल आणि बिहेवियरल ट्रेट्स. मी रागीटच काय, माझा स्वभाव लय रागीट आहे, तर का रागीट आहे? मी एकदम प्रेमळ आहे, का प्रेमळ आहे बाबा? असं 2 भाऊ असून सुद्धा, जुळे भाऊ असून सुद्धा वेगवेगळे असतात, तर ते तसं का? ठीक आहे, आता हाऊ वी हॅव अडॅप्टेड ओव्हर द टाईम इन डायव्हर्स एन्व्हायरमेंट. वेगवेगळ्या ठिकाणी आपण राहतो, मग वेगवेगळ्या वातावरणाच्या हिशोबानं आपण कसं स्वतःला अनुकूल करून घेतलं. ठीक आहे, ते पण बघणार आहेत आपण याच्यामध्ये. ठीक आहे, ते ह्युमन एव्होल्युशनचं स्टडी आपण म्हणून करणार आहेत. ठीक आहे, चालू आहे ना रेकॉर्डिंग? हां, चला. आता बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे जैविक घटक बघणार आहेत, आणि कल्चरल फॅक्टर्स म्हणजे सांस्कृतिक घटक बघणार आहेत ह्युमन एव्होल्युशनमध्ये काय काय झाले. ठीक आहे, तर बायोलॉजिकल फॅक्टर्स कोणते कोणते सांगा? तर बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे कोणते असणार? जीनशी रिलेटेड. तर यामध्ये काय होणार? जीन म्युटेशन आणि नॅचरल सिलेक्शन. काहीच कळालं नाही तर काय होणार? मी जीन सांगितलं होतं, काय असतं? DNA वर एक छोटासा घटक असतो, त्याला जीन म्हणतात. तर त्याच्यामध्ये चेंजेस, बदल होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे? उत्परिवर्तन होणार आहे. उत्परिवर्तन, त्याच्यामध्ये जे बदल होणार आहेत त्याला आपण उत्परिवर्तन म्हणतो किंवा म्युटेशन म्हणतो. मग ते बदल कशामुळे होऊ शकतात? कशामुळे होऊ शकतात? तुम्ही पिक्चर वगैरे बघितले का थोडे, सुपर हिरोज वगैरे? तिथे बघा हेच होते. एक्समॅन बघितलं का? एक्समॅन मूवी. एक्समॅन मूवीमध्ये काय ते, की त्यांच्यामध्ये म्युटेशन झाले असतात जीनमध्ये, म्हणून त्यांना वेगवेगळ्या पॉवर्स मिळतात. ठीक आहे, तर ते म्युटेशन होणार. आणि काय होणार? म्युटेशन झाले तर मग सगळ्यांमध्ये, सपोज 100 लोक आहेत, 100 लोकांमध्ये जर म्युटेशन झाले, 100चे 100 टिकणार आहेत का? नाही. तिथलं जे वातावरण आहे ते डिसाईड करणार की कोण जगणार आहे. ज्याला अनुकूल असेल वातावरण तो जगणार, ज्याला नसेल त्याची डेथ होणार. तर नैसर्गिक निवड. ठीक आहे, तर हे एक आहे बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये. तर काय आपण लिहिलं बा? बायोलॉजिकल इव्होल्युशन इज ड्रिवन बाय जेनेटिक म्युटेशन विच आर पास्ड ऑन थ्रू नॅचरल सिलेक्शन. ते सांगितलं मराठीमध्ये मी. आणि इव्होल्युशन ऑफ बायपेडलिझम फ्रॉम अर्ली ह्युमन्समध्ये. ऑस्ट्रेलोपिथेकसमध्ये आपण बायपेडलिझमवर आलो. का बरं? काय गरज पडली? शिकारी वाढले होते, मला धावत पळत जाऊन गुफेत बसायचं होतं. जर 4 पायावर पडलं असतं तर पकडलं असतं 2-3 वाघांनी. मग मी 2 पायावर पळत पळत गेलो. त्यामुळे आहे, म्हणून ऑस्ट्रेलोपिथेकस वाचला पुढे चलून, आणि ते आपले पूर्वज झाले म्हणून आपण त्यांचा अभ्यास करायलो. ठीक आहे, नेक्स्ट काय? तर ब्रेन साईज. ब्रेन साईज, ह्युमन डेव्हलपमेंट, जे पण बायोलॉजिकल जैविक डेव्हलपमेंट झाली, आपली उत्क्रांती झाली, त्याच्यातला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे ब्रेन साईज. आपलं डोकं वाढलं, डोकं एवढं मोठं झालं, आणि त्याच्यासोबत आपली जे संज्ञात्मक विकास आहे तो पण झाला. विचार करण्याची क्षमता वाढली, कॉम्प्लेक्स विचार करू शकलो आपण, अवघड गोष्टी सॉल्व्ह करायला लागलो. काहीच नव्हतं तर सगळे विषय तयार केले, UPSC द्यायला लागलो. ठीक आहे,
तर मग ते बघा आता इन्क्रीज इन ब्रेन साईज अँड एक्सपान्शन ऑफ प्री फ्रंटल कॉर्टेक्स. प्री फ्रंटल म्हणजे पुढचा रिजन. हा रिजन का महत्त्वाचा म्हणायला लागलो मी सांगा. प्री फ्रंटल कॉर्टेक्समध्ये काय तर तिथे स्पीच आहे. स्पीचचं रिजन आहे. 2 रिजन आहेत, लक्षात ठेवायची गरज नाही. ब्रोकास आणि वर्निकेज रिजन म्हणतात. वर्निकेज रिजन हे 2 रिजन आहेत. त्यामुळे आमची लँग्वेज आली. लँग्वेज आल्यामुळे काय झालं सांगा. युवाल नोआ हरारी माहिती आहे, सेपियन पुस्तकाचा ऑथर, लेखक. कधी टाईम मिळाला तर बघा पुन्हा नंतर. त्यानं काय म्हणतो, माणूस जर त्याचं एक पुस्तक आहे अनस्टॉपेबल अस, त्याचा पहिला पार्ट जो आहे तो काय हाऊ मॅन रूल दी वर्ल्ड, माणसाने जगावर राज्य कसं केलं. तर त्याच्यामध्ये तो सांगतो की माणूस हा का करू शकला का तर तो गप्पा मारतो, त्याच्यामुळं चुगली करतो. म्हणजे प्रॉब्लेम काय, आता मी बाहेर गेलो तर तुमच्यामध्ये गप्पा काय लागणार चालू होणार, यार बरं शिकवते का खराब शिकवते का, अंथरू चांगलं आहे का कसं आहे. मग तो गप्पा होणार, त्याच्यातून तुम्ही डिसाईड करणार की पुन्हा ऑप्शनल काय घ्यायचा. म्हणजे मग त्याच्यावर काय होणार, तुमचं पुढचं इव्होल्युशन डिसाईड होणार की कसं करणार. मग ते सेम की इथे पण तेच आहे. कळालं का की म्हणजे तिथे मग तो काय म्हणतो युवाल नोआ हरारी की आम्ही गप्पा मारायला लागलो. आता गप्पा मारण्यात तुम्ही कुणासोबतही गप्पा मारत नाही ना. आज काय होणार, आज तुम्ही दोघी बसलात, आता किती दिवस झाले तुम्ही दोघी बसता, 3रा दिवस आहे, पण दोघी आज सोबत बसलात. तुमची सीट काल पण हेच होती, आज पण हेच आहे. म्हणजे आत्ता थोड्या दिवसानंतर फिक्स होणार जागा आपल्या. आणि काय होणार, तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन येणार. उद्या तुम्ही काय म्हणणार, यार मला फिजिकल अँथ्रोपॉलॉजी कळत नाही, तू नोट्स चांगल्या काढतीस, तू काढ, मी तुझे झेरॉक्स करून घेईन आणि मला तू मग सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी मी तुला शिकवेन. हे कोऑर्डिनेशन येणार. त्यामुळे काय झालं, तुम्हाला वाटतं का एक पुरुष संभाजी महाराज सोडले तर, छत्रपती संभाजी महाराज सोडले, सिंहाला मारू शकतो का, नाही मारू शकत. तर मग ते काय करणं, आपल्याला कोऑर्डिनेशनची गरज आहे. तिथे मग आम्ही 3-4 मिळणार. डायनासोर सुद्धा मारलेत, मॅमॉथ मारलेले आहेत, मग ते हत्ती वगैरे सगळे प्राणी मारणार. मग इथे काय स्पीचचा रोल आला, स्पीच आणि कोऑर्डिनेशन. सो मॅन रूल दी वर्ल्ड बिकॉज ऑफ गॉसिप. चुगलखोर आहे माणूस, गप्पा मारत राहतो मागं. ठीक आहे. आणि मॅन हा पुढे चलून का जास्त दिवस जगला किंवा पुढे चलून त्याची उत्क्रांती का झाली, तर नाही, ह्याच्यासोबत आहे भीती, फिअर ऑफ डेथ. काल सांगितलं तुम्ही तुम्हाला महाशिवरात्रीचं. भीती आहे म्हणून आपण पुढे येऊ शकलो. बिंदास जर फिरत गेलो, मी आता डोळे बंद करून जर पायऱ्याने खाली गेलो तर 100% पडणार खाली डोक्यावर. ठीक आहे. मग ती मला भीती आहे ना, मला घरी जायचं आहे व्यवस्थित. तर त्यामुळे झालं, कळालं. तर डेव्हलपमेंट ऑफ कॉम्प्लेक्स कॉग्निटिव्ह फंक्शन्स लाईक रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि हे करू शकलो आपण. तर हे एक आहे बायोलॉजिकल फॅक्टर. 3रं बायोलॉजिकल फॅक्टर म्हणजे काय, वातावरणामध्ये बदल झाले. वातावरणामध्ये बदल झाले तर त्या हिशोबानं आपण अनुकूल केलं वातावरण आपल्यासाठी. मग ते वातावरण अनुकूल कसं केलं आपण, तर आपल्यामध्ये शरीरामध्ये काहीतरी बदल घडले. त्याचा प्रॉमिनंट एक्झाम्पल आपण काय देतो, मेलॅनिन. माझा कलर सावळा आहे, आफ्रिकन पीपल आहेत त्यांचा कलर हा डार्क आहे जरासा. कशामुळं, का तर ते विषुववृत्तावर राहतात, ट्रॉपिकल रिजन किंवा इक्वेटोरियल रिजनमध्ये राहतात. मग तिथे काय होतं, UV लाईट जास्त पडते. मग त्यांना कॅन्सर होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, मेलॅनिन बॉडीमध्ये आली. मेलॅनिन काय आहे, एक पिगमेंट आहे, कलर आहे फक्त. ते काय करतो की UV लाईट ॲब्झॉर्ब करून टाकतो. पण युरोपचे लोक, त्यांच्यामध्ये आहे का मेलॅनिन, नाही आहे, त्यांना कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे आले आणि उन्हामध्ये बसले तर ते काय करतात, व्हिटॅमिन D साठी टॅनिंग करतात, जाऊन समुद्राच्या ह्याच्यात झोपतात. गोव्याला वगैरे गेले तर बघताल तुम्ही, झोपलेले असतात. ठीक आहे. आता लाईटर स्किन पीपल इन पॉप्युलेशन इन नॉर्दर्न लॅटिट्यूड्स फॅसिलिटेटेड व्हिटॅमिन D ॲब्झॉर्प्शन. त्यांना गरज आहे ते, आपल्याला व्हिटॅमिन Dची एवढी गरज नाही, आपण बाहेरच फिरत राहतो. ठीक आहे. तर ॲडॅप्टेशन झाले. नेक्स्ट काय आता बघा, झाले ते कळाले का बायोलॉजिकल फॅक्टर्स. काही डाऊट, जे नवीन आले आहेत, जुने आहेत, कोणाला काही डाऊट, अवघड वाटायला लागले, म्हणजे सायन्सचं आहे का याच्यामध्ये, नाही ना, लक्षात राहील ना. आपण रिवाईज पण करणार आहे 3 वेळेस, तर मीच रिवाईज करवणार आहे आणि पुन्हा टेस्ट पण घेणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे कल्चरल फॅक्टर, म्हणजे सांस्कृतिक घटक. काय आहेत बाबा मानव उत्क्रांतीचे सांस्कृतिक घटक. डोकं वाढलं, कुठं लावू डोकं, बनवले अवजार आलं, तंत्रज्ञान आलं. तर होमो हॅबिलिसला आपण म्हणतो जनरली, त्याने 2.5 मिलियन इयर्स. आपण स्टडी कुठून करायला लागलो, 6 to 7 मिलियन इयर्स. तर 5 मिलियन इयर्स सोडून द्यायचे. 2.5 पासून त्याने टूल्स बनवले, अवजार बनवले, हत्यार बनवले, साधने बनवली वेगवेगळी. आणि त्याच्यामध्ये आपलं जर होमो इरेक्टस म्हणतो, त्याने एक हातोडा बनवला, ॲच्युलियन ॲक्स म्हणतात, ते जागेचं नाव आहे आणि एक व्हरायटीसुद्धा आहे. तर त्याने एक हातोडा बनवला. तर ते हातोडा असाच असतो बघा, कुठे गेला, हां अशा टाईपमध्ये, हा पॉइंटेड नाही तेवढा, फक्त मी तुम्हाला बनवायचं शिकेन ते नंतर. तर ठीक आहे. तर टूल्स आले. तर टूल्स आल्यामुळे काय फरक पडला सांगा. टूल्स आल्यामुळे कामं सोपे झाले ना, कामं सोपे झाले. हां, शिकार करणं सोपं झालं, मोठे मोठे प्राणी मारू शकलो तुम्ही. ठीक आहे. पुन्हा जेव्हा ॲग्रिकल्चर येणार आहे, शेती येणार आहे, तेव्हा तुम्ही ॲग्रिकल्चर करू शकले टूल्समुळं. ठीक आहे. झाडं कट करू शकले. ठीक आहे. आपल्यासाठी घरं बनवू शकले. फायर आणि कुकिंग, अग्नी आणि स्वयंपाक. तर अग्नी आल्यामुळे फायर होमो इरेक्टसनं केलं म्हणतो आपण. तर फायर आल्यामुळे काय झालं सांगा, शिजवून जेवण करायला चालू केलं. शिजवून जेवण करायला चालू केलं त्यामुळे काय झालं, जेवण लवकर पचत होतं. आता प्रॉब्लेम कसा आहे तुम्हाला सांगतो, जर सोपं पचणारं जेवण केलं
तर ते डायजेस्टिव्ह सिस्टम तरी तुमचं चांगलं आहे आणि न्यूट्रिशन तुम्हाला चांगलं मिळणार आहे. मग न्यूट्रिशन चांगलं मिळालं तर तुम्हाला काय होणार, सर्वात जास्त एनर्जी कोण घेतो, कोणता अवयव घेतो बॉडीमध्ये, ब्रेन घेतो. तर बॉडीमध्ये कसं आहे आपल्या की जर तुमचा एक अवयव जर जास्त एनर्जी घेत असेल आणि दुसऱ्या अवयवाला मग कमी एनर्जी द्यावं लागते, आहे ना बरोबर. की माझ्याकडे जर 100 एनर्जी आहे, एका अवयवाला जर मी 70 द्यायला लागलो तर दुसरीकडे मला 30 मध्ये ॲडजस्ट करायला लागेल. का तर इथे आपली ब्रेनची साईज वाढलेली होती. मग आपल्याकडे जो हां सर, हां बोला बोला, काय बोलायचं का सर? हां बोला बोला. हां काय गुड इव्हनिंग गाईज. उद्या सकाळी 11 वाजता मेन ऑफिस, हेड ऑफिस जे आहे तिथे आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे. तिथे आपण आपली जी स्कॉलरशिप, जी इन्स्पायर स्कॉलरशिप होती त्याचं फेलिसिटेशन आहे, प्लस जे MPSCचे रँक 10 आहे त्याच्याबरोबर इंटरॅक्शन ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल पोस्टर्स आणि माहिती तुम्हाला कळेलच. तर वी रिक्वेस्ट यू ऑल टू कम टुमॉरो. Visit there. It will be a great opportunity to visit the past MPSC topics. Thank you. Thank you, sir. ओके सर. तर बघा आपण फायर अँड कुकिंग बघत होतो. स्वयंपाक वगैरे जर करायला लागला तो शिजवून खायला लागला. आता मग चांगलं पोषण वगैरे ब्रेनला मिळायला लागलं तर मग काय होणार, आता दुसऱ्या ह्यांना आपण एनर्जी कमी करायची. मग काय झालं की सर्वात मेन ऑर्गन कोणता आहे दुसरा जिथे एनर्जीची गरज लागते, आतडे, डायजेस्टिव्ह सिस्टम. तर मग तिथली एनर्जी ओढून ब्रेनला जायला लागली. मग त्यामुळे काय झालं, ब्रेनची साईज वाढली आणि आतड्यांची साईज छोटी झाली. तर काय झाले, आपले डायजेस्टिव्ह ट्रॅक हा श्रिंक व्हायला चालू झाला आणि ग्रोथ ऑफ ब्रेन चालू झाली. याला आपण काय म्हणतो, याला काही गरज नाही तशी सांगायची पण काय, ठीक आहे. मग तो ट्रेड ऑफ असतो बेसिकली दोघांमध्ये, की दोघांपैकी एकच पुढे जाऊ शकतो असं, ठीक आहे. तर नेक्स्ट काय आहे, पुन्हा लँग्वेज आणि सोशल स्ट्रक्चर. कळालं का, ब्रेक पडल्यामध्ये एक डबल सांगू सगळं, ठीक आहे. तर लँग्वेज आणि सोशल स्ट्रक्चर, भाषा आणि सामाजिक रचना. तर भाषा आली, आपलं वोकल कॉर्ड्स वगैरे आहेत, वोकल ट्रॅक्ट आहे, जो वाचन संस्थेचा रचना आहे ते तयार झाली प्रॉपर चांगल्यापैकी. मग त्यामुळे आपण कोऑर्डिनेट करू शकलो, कॉम्प्लेक्स लँग्वेज बोलू शकलो. मपची भाषा बोलायचो आधी कोड लँग्वेजमध्ये, आठवते का तुम्ही मित्रांमध्ये कोणाला कळू नये आपल्या दोघांमध्ये भाषा असावी, तर तसे ते लँग्वेज आपण बोलायला लागलो. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, बेटर कम्युनिकेशन झालं आणि ट्रान्समिशन ऑफ नॉलेज झालं. एका जनरेशनपासून आपण दुसऱ्या जनरेशनला पण नॉलेज ट्रान्सफर करू शकलो. म्हणून नाहीतर काय झालं, ऑस्ट्रेलियोपिथेकस स्वतः जगायचं शिकला, पण त्याच्यानंतरच्या पिढ्या कशामुळे शिकल्या, ट्रेन झाला ना तो, लँग्वेजमुळे त्यांना शिकवलं. किंवा वाघ जर आला 7च्या आत घरात यायचं, संध्याकाळी बाहेर आले तर तुम्ही डेथ होणार तुमची, ठीक आहे. चला नेक्स्ट, हे झाले 2 कळाले, बायोलॉजिकल आणि हे. आता सेम गोष्ट रिपीट आहे, त्या दोघांमध्ये इंटरॅक्शन कसं होणार आहे तुम्ही बघा. मी आता एक ऑलरेडी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, काय सांगता, फायरवालं एक्झाम्पल सांगितलं होतं. कल्चरल चेंज आहे फायर, अग्नी लावणे हे कल्चरल चेंज झाला, पण त्यामुळे फिजिकल चेंज काय झाला, ब्रेन मोठा झाला आणि आतडे छोटे झाले. किंवा दुसरं म्हणू शकतो, ब्रेन मोठा झाला म्हणून मी आग लावू शकलो पहिलं, फायरचं डेव्हलपमेंट. ते वायसे वर्सा, दोन्ही एक दुसऱ्यावर करतात परिणाम, ते लक्षात राहू द्या, ठीक आहे. तर जैविक आणि सांस्कृतिक घटनांमधील परस्पर संबंध काय आहे, ए बीला कसं करतो आणि बी एला कसं करतो, ठीक आहे. चला आता बघूया. तर ह्याचं याला आपण काय म्हणतो, दुसरं जैविक आणि सांस्कृतिक सहउत्क्रांती किंवा जीन म्हणू शकतो जैविकला आपण, ठीक आहे. तर जीन कल्चर को इव्होल्युशन म्हणजे दोघं सोबत चालणार. गाडी आहे तर एक टायर हे आहे आणि एक टायर हे आहे, पंचर एकही टायर झालं की तुम्ही पंचर, ठीक आहे. तर आता याच्यात काय, डाएट आणि ब्रेन ग्रोथ सांगितलं ऑलरेडी. डाएट आणि ब्रेन ग्रोथ, रिलेशनशिप बिटवीन डाएटरी चेंजेस अँड ब्रेन डेव्हलपमेंट, इम्प्रूव्ड न्यूट्रिशन फ्रॉम कुकिंग, हंटिंग, गॅदरिंग सपोर्टेड ब्रेन ग्रोथ. याला म्हणतात एक्सपेन्सिव्ह टिश्यू हायपोथेसिस. एक्सपेन्सिव्ह टिश्यू हायपोथेसिस नाव लक्षात ठेवायची गरज नाही आहे, मला पण आताच माहीत झालं ते, ठीक आहे. म्हणून ते लक्षात ठेवायची गरज. एक्सपेन्सिव्ह टिश्यू म्हणजे काय करते, बॉडी जे एकदम महत्त्वाचा घटक आहे त्याच्याकडे तुम्ही म्हणजे एनर्जी सप्लाय करते. कारमध्ये तुम्ही बघितलं असेल डॅशकॅम असतो, कॅमेरा असतो कारमध्ये, तो कंटिन्युअसली चालू राहत नाही. जर गाडी चालू होतच नसेल तर तो पहिलं गाडी चालू करायला मदत करणार, ठीक आहे. पुन्हा नंतर तो डॅशकॅम. म्हणजे बॅटरी किती आहे, फोनमध्ये तुमची बॅटरी डाऊन झाली तर बेसिक फंक्शन्स चालू होतो. MX प्लेअर दुसरा काही व्हिडिओ वगैरे लागला की तो म्हणतो बॅटरी कमी आहे, पहिलं बंद करा, असं सेम तोच फंक्शन झालं. नेक्स्ट काय, निश कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. निश म्हणजे काय असतं, निश म्हणजे काय असतं तर एखादी जागा, निश एखादी जागा किंवा अशी जागा ज्या जागी मी कम्फर्टेबल आहे, म्हणजे आरामदायक जागा बेसिकली. याला मला प्रॉपर शब्द नाही मिळाला, ठीक आहे. तर ते ट्रान्सलेशनमध्ये ते वेगळंच काहीतरी दाखवतं, तुम्ही सांगू शकत नाही ते, ठीक आहे. तर माणसाने काय केलं, वातावरणामध्ये बदल केले, स्वतःमध्ये बदल केले आणि आपलं एक कम्फर्ट झोन तयार केला. कसा बदल केला सांगा बरं. निष्कन्स्ट्रक्शन, फायर आलं, पहिलं थंडीमध्ये आपण कुठंच जाऊ शकत नव्हतो. माणूस काय राहायचा, ट्रॉपिक रिजन जे आहे, ट्रॉपिक रिजनला मराठीमध्ये काय म्हणतात,
उष्णकटिबंध रिजन, त्याच रिजनमध्ये राहायचं माणूस. आणि थंडी आली की पुन्हा खाली यायचा आणि वर जातच नव्हता कधी त्याच्या बाहेर, उष्णकटिबंध रिजनच्या बाहेर जातच नव्हता ट्रॉपिक रिजनच्या. पण आता जाऊ शकला का? फायर आहे, आग लावू शकला तो. ठीक आहे. तर आग लावल्यामुळे त्याला काय फायदा झाला सांगा. पहिलं काय करायचा, त्याच्या जी स्किन आहे, चमडी आहे, त्याच्या खाली मोठीची मोठी फॅटची लेअर होती पहिलं. ठीक आहे, चरबी असायची एवढी मोठी. पण आता फायर आली, फायरमुळे काही गरजच नाही पडली ना. ते चरबीची लेअर कमी असून सुद्धा तो गरम राहू शकतो. ब्लँकेट आहेत त्याच्याकडे, सगळ्या गोष्टी आल्या. आता तो दुसऱ्या प्राण्याचं कातडं काढून पांघरू लागला, मग त्यामुळे काही गरज नाही आहे. तर ठीक आहे, ह्युमन्स अल्टर्ड देअर एन्व्हायरमेंट टू सूट देअर नीड्स. डेव्हलपमेंट ऑफ कल्चर लेड टू सेटल सोसायटीज. कल्चर आलं, पहिलं फिरत होता इकडे तिकडं, काय करत होता, शिकारी करत होता, संकलन करत होता, संग्रहण करत होता. आता तो एका जागी सेटल झाला, त्यामुळं काय झालं त्याचं, बिमाऱ्या आल्या. कशा आल्या बिमाऱ्या सांगा. शेती आली आणि बिमाऱ्या कशा आल्या सांगा. आयडिया काही. शेतीमुळे बिमारी कशा आल्या. बरोबर, व्हेरी गुड. काय झालं, शेती व्हायला लागली तर शेतीमधून उत्पादन निघायला लागलं. माझी गरज किती आहे वर्षाची, 10 किलो गरज आहे, पण माझं उत्पादन व्हायला लागलं 15 किलो. मग मी काय केलं, मडके बनवायला लागले, पॉटरी बनवायला चालू केली. मडक्यांमध्ये मी 5 किलो त्याच्यातलं ठेवायला चालू केलं. मडक्यामध्ये ठेवायला लागलं, मग तिथे काय झालं, उंदरं आले. उंदरं आल्यामुळं ते उंदरांपासून जे रोग होणार आहे, कोणता रोग आहे सर्वात खतरनाक रोग, प्लेगवाले सारखे रोग आले. पुन्हा काय त्याच्यामुळे झालं, जे तुमच्याकडे जे आपण पशुपालन करता त्यांची घाण जे असते ते जमा व्हायला लागली एका ठिकाणी. मग ते तुम्ही घाण भलेही तुम्ही लांब ठेवायला लागले, पण त्याच्यावर माशा यायला लागल्या, बाकीच्या गोष्टी आल्या, मग त्यामुळे तुमच्यामध्ये रोग निर्माण झाले बाकीचे. ठीक आहे, तर ते झालं, मग त्यामुळे झालं. पण त्याचा फायदा काय झाला सांगा, एवढ्या बिमाऱ्या झाल्यात. नाही, सर्वात मोठा फायदा हा झाला की तुमची इम्युनिटी डेव्हलप झाली ना. पुन्हा प्रतिकारशक्ती ते आली. तुम्हाला आधी फक्त छोटे मोठे आजार व्हायचे, आता तुम्हाला मोठे आजार होऊन भलेही त्याच्यात भरपूर लोकांची डेथ झाली असेल, मृत्यू झाला असेल, पण त्याच्यापासून पुन्हा जे बाहेर येणारी होती पुढच्या जनरेशन, त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती आली. कोविड, भरपूर लोकांची डेथ झाली, पण आता आपण आलो तर आपल्यामध्ये थोडीफार तरी प्रतिकारशक्ती आली ना. आता येणाऱ्या जनरेशनमध्ये माझ्या बाळामध्ये मी ती प्रतिकारशक्ती दिलेली आहे. ठीक आहे, कळालं. हा काय, हे बघा याच्यामध्ये काय, लॅक्टोज टॉलरन्स सिलेक्टेड इन दी फार्मिंग, टॉलरन्स सिलेक्टेड फॉर इन फार्मिंग पॉप्युलेशन्स. याच्यामध्ये कसं आहे, माणूस जेव्हा सुरुवातीपासून जेव्हा उत्क्रांती झाली, माणसाला दूध पचत नाही आहे, लक्षात राहू द्या. लहानपणाचं जे वय असतं त्याचं, सुरुवातीला 1.5-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जे पण असेल तेव्हाच ते दूध पचवू शकतो. कसं असतं, कोणती वस्तू पचवायचं म्हणलं तर इंग्लिशमध्ये एक टर्म आहे ASE. एस म्हणजे काय असतं, तोडणे. तुम्हाला जर काय तोडायचं आहे, फॅट तोडायचं आहे, तर त्याला म्हणणार लायपेज, का तर लिपिडला फॅट म्हणतो. याला काय म्हणतात आपण, जे लॅक्टोज म्हणतात प्रोटीन, तर लॅक्टोजला तोडणारा म्हणजे लॅक्टेज. तर तो जे प्रोटीन असतं जे तोडणारं, ते आपल्याला फक्त सुरुवातीच्या काळातच होतं. पण आता काय झालं, तुम्ही सेटल लाईफ झाले, पशुपालन करायला लागले, मग ते पशुपालन करताना त्यांचं दुग्ध निघणारच आहे. मग ते कोण पिणार, तुम्ही पिणार. मग तुम्ही पिणार तर मग ते पचवण्यासाठी आता चालू झालं. तसं लॅक्टोज इंटॉलरन्स तुम्ही बघितलं असेल, भरपूर लोकांमध्ये असतं, त्यांना दूध पचत नाही, उलट्या होतात. तर तसं ते मोस्ट ऑफ दी पीपलमध्ये ते असायला पाहिजे, पण आपण त्याच्यातून उत्क्रांती झाली आपली, आपण चेंज केला. म्हणजे त्याच्यात काय झालं, तुमचा कल्चरल चेंज आला होता. काय आला होता, दूध पिणे. कल्चरल चेंज आला, त्याच्यातून काय झालं, बायोलॉजिकल चेंज दिसला. ठीक आहे, इम्युनिटीमध्ये पण तेच झालं, आपण शेताचं सांगितलं. ठीक आहे, नेक्स्ट आहे काय, इव्होल्युशन ऑफ सोशल कोऑपरेशन. इव्होल्युशन ऑफ सोशल कोऑपरेशन म्हणजे काय, सामाजिक सहकार्याची उत्क्रांती. म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये सांगा. आता एक आई आपल्या बाळाला दूध पाजते, तर तुम्हाला वाटतं का ते डायरेक्टली दूध पाजलं की दूध लगेच येत असेल. कसं येतं दूध सांगा. तुम्ही एक ऐकलं असेल की बाळ जवळ आलं तरी आईला पाजर फुटतो म्हणतात. कशामुळं, हार्मोनल आहेत ते गोष्टी. ब्रेनला कळते की तुझं बाळ आलं की मग लगेचच त्याच्यात एक ब्रेन एक हार्मोन रिलीज करतो, ऑक्सिटोसिन. व्हेरी गुड. ऑक्सिटोसिन हे हार्मोन रिलीज केलं की मग त्याच्यामुळे काय होतं, तो पाजर फुटतो. मग सेम ते ऑक्सिटोसिनला काय म्हणतो आपण, सोशल हार्मोन पण म्हणतो. तर मग ते काय करतं, फॅसिलिटेट सोशल कोऑपरेशन. तुम्ही समाजामध्ये एक दुसऱ्याशी संबंध बनवायला चालू करता, तुम्ही कॉपरेट करायला चालू करता. आणि मग कल्चरल इन्स्टिट्यूशन्स बनतात. जेव्हा तुम्ही बोलायला लागले दोघे, तर दोघी मैत्रीण होणार, व्हॉट्सअप ग्रुपवर एक नवीन तयार करणार, अभ्यास करणार. झालं. तर तसंच होणार इथं, तुम्ही किनशिप, मॅरेज वगैरे हे संबंध तयार होणार यापुढे. काही प्रॉब्लेम सांगा दोन्हीमध्ये, तिन्हीमध्ये आताच्या. बायोलॉजिकल फॅक्टर्स, कल्चरल फॅक्टर्स आणि जीन कल्चर इव्होल्युशन. काही प्रॉब्लेम कळालं का नाही कळालं. नाही कळालं सांगा, मग खरंच मला काही प्रॉब्लेम नाही. वरून गेलं का थोडं, नाही खरं सांगा, तुम्हाला कळालं का नाही. कळालं नाही तर मला सांगा, म्हणजे मी डबल सांगायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, मी वॉच विसरलो बरं, मला टाईम सांगा बरं, मला कळणार नाही तर. आता याला ऑर्गॅनिक इव्होल्युशन चालायचं पुढं ना, का डबल करू सांगू. ऑर्गॅनिक इव्होल्युशन म्हणजे काय, जैविक उत्क्रांती किंवा सेंद्रिय पण लिहिलेलं आहे. आता सेंद्रिय नाही मला वाटतं शब्द तो प्रॉपर, जैविकच लिहा तुम्ही. ठीक आहे,
तर जैविक उत्क्रांती म्हणजे काय सांगा? जैविक उत्क्रांती म्हणजे काय? जैविक उत्क्रांती म्हणजे जनुकीय बदल, म्हणजे जेनेटिक चेंजेस जे होणार, जेनेटिक व्हेरिएशन आणि नैसर्गिक निवडीद्वारे कालांतराने सजीवांचा हळूहळू विकास होणे. काय आपण वाचलं तेच आहे. ठीक आहे. काय होणार आहे? जीनमध्ये तुमच्या चेंजेस होणार आहेत. कशातही होऊ शकतात ते व्हेरिएशन. ठीक आहे. आपण एक व्हेरिएशन कोणतं बघितलं होतं आता थोड्या वेळ आधी? एक्समन म्युटेशन. स्पायडरमॅन मूवी बघितला? स्पायडर चावला, म्युटंट स्पायडर होता, त्याला चावला, हां तो मकडी चावली, मग त्यामुळे त्याच्यामध्ये म्युटेशन झाले आणि तो सोडू शकला, स्पायडरमॅन झाला तो. तर ते म्युटेशन होणार. तर ते आपण बघितलं जनुक बदल जे झाले, जेनेटिक व्हेरिएशन झाले, त्याचा एक प्रकार होता जेनेटिक म्युटेशन. तर जनुकीय बदल जे झाले आणि नैसर्गिक निवडीद्वारे मग कालांतराने जे हळूहळू ग्रॅज्युअल प्रोग्रेशनमध्ये बदल होतात त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक इव्होल्युशन. कळालं डेफिनेशन? तर यामध्ये आता डार्विन काय म्हणतो? डार्विन माहिती आहेत ना काका? तर डार्विन काका काय म्हणतात की डिसेंट विथ मॉडिफिकेशन. डिसेंट विथ मॉडिफिकेशन म्हणजे काय म्हणतात की नेक्स्ट जनरेशन जे पण येणार आहे ते परफेक्ट असणार आहे आधीच्या जनरेशनपेक्षा. पुन्हा त्याच्या पुढची जे येणारे जनरेशन ते आणखी चांगली असणार आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय? सुधारण्यासहित उत्क्रांती होते. ए पासून बी कडे जाता आजोबापेक्षा मुलं चांगले, मुलापेक्षा नातू चांगले. ठीक आहे. तर तसे जनरेशन होत जाणार आहे पुढं. मी एकदम छोट्या स्पॅनमध्ये सांगितलं. हे तर चालायला लागलं आपण 6 to 7 मिलियन इयर्स. ठीक आहे. तर आता सेंद्रिय नाही जैविक उत्क्रांतीचे तत्व काय प्रिमाईस आहेत? काय त्याच्यामध्ये काय सांगतो बघा. आता यातून किती सोपं आहे बघा बरं. मी वाचूनच दाखवणार तुम्हाला. हे सोपं आहे. निसर्गातील पर्यावरण परिस्थिती सतत बदलत राहते. ठीक आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर एव्हर चेंजिंग. बरोबर आहे. एन्व्हायरमेंटमध्ये बदल होत राहणार. ठीक आहे. काय समजायची गरज आहे याच्यात? नाही गरज. जीवांमध्ये बदलत्या पर्यावरणाची जुळवून घेण्यासाठी वारसा हक्काने मिळालेले गुणधर्म असतो. याला अनुकूलता किंवा अडॅप्शन म्हणतात. ठीक आहे. अडॅप्टेशन म्हणतात. म्हणजे काय? किंवा तुमच्यामध्ये काहीतरी जीन्स आहेत, तुम्ही ऑलरेडी चेंजेस आहात तुम्ही, मग जे तुमच्या पर्यावरणामध्ये बदल होणार आहेत त्याच्या अनुसरून तुम्ही पण तुमच्या शरीरामध्ये काहीतरी बदल करणार आणि तुमच्या शरीरामध्ये जे बदल होणार ते माझ्या शरीरामधल्या बदलाच्या वेगळे असू शकतात जरासे. किंवा जर थोडासा जेनेटिक मेकअप सेम असेल तर कदाचित बदल पण सेम होणार. जसं वातावरण बदलणार तसे आपण व्हेरिएशन पण दाखवणार. नेक्स्ट काय? तर जीवामधील असा अनुकूल बदलामुळे नवीन प्रजातीची निर्मिती होते. कशी होते नवीन प्रजातीची निर्मिती? बदल करत राहणार. पुढे चलून भरपूर जनरेशन नंतर काय होणार? पर्यावरण म्हणणार तू चांगला, तू ये, तू नाही, तुझा तुझी डेथ झाली. ठीक आहे. तर मग ते ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज होणार. आणि काय होणार? बदल अनुकूलतेमुळे होत असल्याने नवीन प्रजाती त्याच्या पूर्वजापेक्षा नेहमीच अधिक अनुकूलित आणि सुसंघटित असते. म्हणजे न्यू स्पीसीज जे आहे ते वेल ऑर्गनाइज्ड आणि वेल अडॅप्टेड असणार. सांगितलंच मी. आजोबापेक्षा मुलगा चांगला आणि मुलापेक्षा नातू चांगले. ही प्रक्रिया वेळेच्या दृष्टीने दीर्घकालीन असते. टाईम कन्झ्युमिंग आहे. मी म्हणून म्हणलं मी जे एक्झाम्पल देतो आजोबा, मुलगा आणि नातू हे छोटं आहे. आपण 6.7 मिलियन इयर्सचं बघत आहेत. ठीक आहे. आणि सध्याच्या सर्व प्रजातींची उत्क्रांती ही एका अँसेस्टरपासून झालेली आहे. एक समान पूर्वज होता. कुठं ना कुठं कोणत्या तरी स्टेजला आपण क्रॉस झालेले आहेत. मग ते माकड असो, कुत्रा असो, काही असो, आपण कुठं ना कुठं आपला एक पूर्वज होता या लाईनमध्ये. कळाले प्रिमायसेस? काय प्रिमायसेस आहेत? पहिलं काय म्हणतो आपण? एन्व्हायरमेंटमध्ये वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये काही ना काहीतरी सारखं बदल होत राहतात. दुसरं काय की आपल्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत तर आपण ते व्हेरिएशन्स आणणार. त्या व्हेरिएशन्सला आपल्यामध्ये बदल आले की मग एक नवीन स्पीसीजची निर्मिती होणार. ते नवीन स्पीसीजची निर्मिती होण्यासाठी जी पुढची पिढी येणार आहे ते मागच्या पिढीपेक्षा कधीही जास्त चांगलीच असणार. आणि काय होणार आहे की मग हे जर टाईम लागणार आहे हाच खूप जास्त टाईम असणार आहे. लक्षात ठेवा. आणि शेवटचं काय होतं की कॉमन अँसेस्टर असणार. मी जसं सांगितलं एकदम त्या शब्दात जरी लिहिलं तरी चालेल. शब्दशः वर्बिटेममध्ये एकदम पाठ करायची गरज नाही आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणलं ना की कसं लिहायचं, तर बघा एवढं लिहिण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? हे पॉईंट्स 4 ते 5 मिनिट. 4 मिनिट लागतात कमीत कमी. पण मी जे म्हणलो डायरेक्ट ॲरो करायचं. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटल चेंज लीड टू जेनेटिक व्हेरिएशन लीड टू न्यू स्पीसीज, ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज. नेक्स्ट बेटर दॅन प्रिव्हियस. इथे करणार मार्क असं टाईम कन्झ्युमिंग. आणि खाली काय करणार? शेवटच्या ह्याला मी लिहिणार की हे कॉमन अँसेस्टरपासून आहे किंवा वर लिहिणार कॉमन अँसेस्टर. झालं. किती वेळ लागला मला? 30 सेकंद. तर टाईम वाचवायचा. पुढचे प्रश्नांमध्ये युटिलाइज होणार. आणि जागा जास्त यानं भरणार आपण फ्लोचार्ट काढून. काम केलं एक्झामिनरचं सोपं, त्यानं काम केलं तुमचं सोपं. ठीक आहे. म्हणून ते एक लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे. काही डाऊट आहे याच्याबद्दल? ऑर्गॅनिक इव्होल्युशन कळालं ना?
हा शिरा बनायला लागला बरं, गरम व्हायला लागले थोडंसं फक्त आता. म्हणजे ठीक आहे. आता बघा याच्यात काय म्हणतो, अभ्यास पद्धती. आता मला सांगा, ऑर्गॅनिक इव्होल्युशन झालं, उत्क्रांती झाली मानवाची, हे मला कसं कळणार? सोशिओ कल्चरल अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करतो, सोशिओलॉजीचा अभ्यास करतो, तर मी काय करणार? मी म्हणणार की या समाजापेक्षा माझा समाज वेगळा आहे. मी जाऊन बघू शकतो, लगेच लगेच जाणार त्या सोसायटीला, मी बघणार यार ते नाही, ते या गाण्यावर डान्स करतात, मी या गाण्यावर डान्स करतो, माझी सोसायटी वेगळी आहे. बरोबर. इथे कसं बघणार? ऑस्ट्रोप्रेथियसला कुठून आणणार? नाही. तर त्याचं काय करणार आपण? जीवाश्म, फॉसिल्स बघणार. फॉसिल्सचं उत्खनन करणार. कोण करणार? आर्किओलॉजिस्ट किंवा पॅलेंटॉलॉजिस्ट. तो उत्खनन करणार आणि बघणार, आणि जे जिवंत आहेत त्यांची तुलनात्मक करणार. त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, दिसायला कसे आहेत, हात मोठे आहेत, लंबे आहेत वगैरे, ते बघणार. का बघणार? का तर आता मी म्हणलं आफ्रिकन पीपल, अमेरिकन पीपल, चायनीज पीपल आणि आपण हे सगळे वेगवेगळे दिसतात, पण त्यांचे बदल कदाचित त्यांचे पूर्वज तसे होते, तिथून बदल हळूहळू होत आले. मग ते बदल होण्याचे कारण काय असणार? 2 कारणं. काय बदल कशामुळे होणार सांगा? बरोबर. एक तर चेंज इन द एन्व्हायरमेंट. कोण म्हणलं? हां, एक चेंज इन द एन्व्हायरमेंट, आणि दुसरं स्वतःचे जीन्स, म्हणजे बायोलॉजिकल आणि कल्चरल, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये. आणि त्याला डिफाईन कोण करणार? अल्टिमेटली एन्व्हायरमेंट. तर मग त्याच्यामुळे होणार. आणि नेक्स्ट काय असते? आपण दुसरी स्टडी करणार आहेत, मॉलिक्युलर स्टडी, म्हणजे आवणिक स्टडी. आवणिक पद्धतीनं बघणार. काय करणार बाबा? त्याच्यामध्ये आपण कार्बन, हायड्रोजन, प्रोटीन वगैरे, हे सगळे फॅट्स, लिपिड्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचं स्टडी करणार बॉडीमध्ये. तर तुमच्या बॉडीमध्ये आणि माझ्या बॉडीमध्ये जर सेम गोष्टी असतील तर आपला पूर्वज सेम होता, दुसऱ्यामध्ये जर नसेल तर पूर्वज वेगळे होते. अशी स्टडी करणार आपण. ठीक आहे. जैविक रेणूंचा स्टडी करणार. ठीक आहे. आता पुन्हा काय? एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, म्हणजे काय? भ्रूणशास्त्रीय पुरावे. ते काय करणार तुम्ही? आता सध्या आपण बघू शकतो, तुम्ही बघितलं असेल ना ते PCPNDT ॲक्ट. PCPNDT ॲक्ट काय? स्त्री भ्रूण हत्या वाचवण्यासाठी आपण करतो, की पोटामध्ये बाळ असताना तेव्हा आपण त्याचं लिंग निदान करतो. तर इथे ते आपण तेच करणार. लिंग निदान नाही करणार, पण इथे एम्ब्रिओ बघणार आपण. तर कसं आहे, आता हे मानवीय एम्ब्रिओ आहे, तर तो असा दिसतो. आता हे हात, हे पाय आणि हे इथं डोळे. ठीक आहे. इथे असा दिसतो. आणि फिशचा एम्ब्रिओ, म्हणजे माशाचा एम्ब्रिओ आहे, तो असा दिसतो कसा तरी. ठीक आहे. पण दोन्हीमध्ये एक समानता काय होती? दोघांचे कानाचे तिथं असे होते, पट्ट्या होत्या. पट्ट्या काय होत्या? गिल्स, कल्ले. तिथं असे गिल्स बनलेले होते. माशाला दिसतात बघा, तुम्ही बघितलं असाल, असं कान खोलायचे बघितलं तर तिथं लाल लाल पट्ट्या असतात. आपल्याला सुद्धा तसे एम्ब्रिओनिक स्टेजमध्ये दिसतात ते. ठीक आहे. तर मग हे आलं आपल्याकडे. तर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे माशामध्ये आणि आपल्यामध्ये कॉमन पूर्वज होते. झालं. 3 झाले. पहिलं काय केलं आपण? पॅलेंटॉलॉजी, फॉसिल्स बघितले. दुसरं कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी, कंपॅरेटिव्ह स्टडी केल्या. तिसरं आपण मॉलिक्युलर मेथड्स बघितले, प्रोटीन, फॅट्स वगैरे जे आहेत ते, ॲटम्स बिटम्स जे बघायचे ते बघा त्याच्यात. आणि नेक्स्ट काय? एम्ब्रिओलॉजिकल स्टडी केली, आम्ही भ्रूण बघितले दोघांचे. नेक्स्ट काय करलो आपण? जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बघायला लागलो. जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन का? जर मी या ठिकाणी राहतो तर या ठिकाणी राहणारा जो होता ते आणि मी सेम चेंजेस असणार. बरोबर. इथे ऊन जास्त पडतं म्हणजे आम्ही दोघं छत्री घेऊन फिरणार. बरोबर. सोपं पाठ करायला सांगत आहे तुम्हाला. पाऊस जास्त पडतो, छत्री घेऊन फिरणार. थंडी जास्त, छत्री घेऊन फिरणार का? नाही. तर तसं सेम, जिथे थंडी जास्त मग तिथे तुमच्यामध्ये चेंज असणार. केस लंबे असणार. गरम ठिकाणी जर मी राहत असेल तर नाक मोठं असणार हवासाठी. ठीक आहे. तसं म्हणजे ते आता बघा ना तुम्ही, आफ्रिकन पीपलचं नाक चपटाने मोठं असतं. थंडीच्या ठिकाणी नाक नंबा असणार. का सांगू? डायरेक्ट थंड हवा नाकेत जाऊ नये. मग ते जो सायलेन्सरचं काम करतं, तो म्हणजे उलटं सायलेन्सर, म्हणजे आवाजासाठी नाही, ते थंड करत करत जे थंड हवा आहे त्याला गरम करेपर्यंत जातात. आज जेव्हा जाणार लंग्समध्ये हवा तेव्हा ती जरा म्हणजे नॉर्मल असणार, थोडीशी थंड हवा नसणार आहे. ठीक आहे. कळालं. तर जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे भौगोलिक वितरण कसं आहे ते बघणार आपण. नेक्स्ट काय आहे? तर इम्युनॉलॉजिकल मेथड्स. कोविड. तर इम्युनॉलॉजिकल मेथडमध्ये काय म्हणतो आपण? प्रतिरक्षणा काय ते बघा, प्रतिरक्षा शास्त्रीय पद्धती. ठीक आहे. तर इम्युनॉलॉजिकलच पाठ करा जर ते अवघड होत असेल तर. तर इम्युनॉलॉजिकल मेथड्समध्ये आपण काय बघणार? हे काय असतं सांगा बरं? प्रतिजन आणि प्रतिपिंड. काय असते? अँटीजन अँटीबॉडी. तर अँटीजन अँटीबॉडीमध्ये किती साम्य आहे आपण बघणार. ठीक आहे. मग आपण काय करतो बघा, कुत्रं चावलं तर वॅक्सिन घेतो, ते अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शनचं काम करतं. वॅक्सिनेशन आपल्याला इम्युनिटी देते. मग तिथून कुत्र्याचंच का घेतो आपण? किंवा आपण काय करतो बघा, कुत्रं चावल्यानंतर आपण जे वॅक्सिन घेतो ते कोणापासून वॅक्सिन बनवलेलं असतं माहिती आहे तुम्हाला? कोणत्या प्राण्यापासून? घोड्यापासून आहे. इक्को वॅक्सिन म्हणतात त्याला. इक्वो म्हणजे EQUI. तर इक्को वॅक्सिन घोड्यापासून बनलेलं वॅक्सिन आहे. ते दुसऱ्या प्राण्यांपासून पण असतं, पण घोड्यापासून बनलेलं वॅक्सिन. का तर कुठंतरी आपले पूर्वज आणि घोड्याचे पूर्वज हे सेम होते. ठीक आहे. मग तिथून आपण बघणार. इव्हन जे आपल्याकडे ऑपरेशन्स वगैरे जे होतात ना, पहिले ट्रायल कोणामध्ये होतात?
गिनीपिग आपण बघतो. आपण 12वीमध्ये जर सायन्स स्टुडंट असतात तर डिसेक्शन केलं होतं, तर फ्रॉगचं करतो का तर एक सोप्या पद्धतीनं आढळणारा तो प्राणी आहे आणि म्हणजे एवढं दुःखी होत नाही त्याला मारलं की. आणि तिसरं म्हणजे काय की त्याचा जो बॉडीचं आतलं स्ट्रक्चर आहे ते आपल्यासारखं असतं थोडंफार, म्हणजे कळून येतात, ऑर्गन सेपरेट दिसतात. ठीक आहे, तर मग ते आहे. मग आपण त्याच्यामध्ये मग इम्युनॉलॉजिकल स्टडीमध्ये वेगवेगळे करतो. ठीक आहे, कळाले पद्धती. पॅलेंटॉलॉजी, कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी, मॉलिक्युलर, एम्ब्रिओलॉजिकल म्हणजे भ्रूणशास्त्रीय, जिओलॉजिकल म्हणजे भौगोलिक वितरण, आणि इम्युनॉलॉजिकल. ठीक आहे, अँटीजन अँटीबॉडीचं स्टडी करणार. ठीक आहे, ऑर्गॅनिक इव्होल्युशन कळालं. आता बघा, हे मला चित्र खूप आवडलं. LN वाले नाहीत का 11वी 12वी LN त्यांचं आहे. मग क्रेडिट देतो मी कसं इकडून तिकडून नाही. तर माझे सगळे जे चित्र असतात ना जनरली AI वर बनवलेले असतात मी स्वतः. ठीक आहे, तर ऑर्गॅनिक आता ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण ऑर्गॅनिक इव्होल्युशनमध्ये सोप्या भाषेत किती चार्ट मस्त बघा. एन्व्हायरमेंटमध्ये बदल झाला. एन्व्हायरमेंट काय म्हणतो माझ्यामध्ये बदल आहे, मला काहीतरी नवीन पाहिजे. तर नीड फॉर न्यू स्ट्रक्चर. बॉडी काय करणार, नवीन स्ट्रक्चर बनवणार त्या प्राण्याची. नवीन स्ट्रक्चरमध्ये आत्ता माझे अवयव आहेत, ज्या अवयवाचं काम आहे ऑर्गन जे यूजमध्ये आहे तर तो ऑर्गन इनहेरिट होणार आणि पुढे चलून कॅरेक्टर्स बनणार आणि नवीन स्पीसीज तयार होणार. ठीक आहे, ज्या अवयवाची गरज आहे. ठीक आहे, म्हणजे ब्रेनची गरज आहे, ब्रेन डेव्हलप होत गेलं, पुढे चलून ब्रेन आलं. आणि ज्या अवयवाची गरजच नाही आहे ते अवयव नाहीसे होणार. माणसामध्ये नाहीसे होणारे अवयव काय, वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतात त्याला. त्याला एक शब्द आहे आता मला आठवण गेलं, वेस्टिजियलला काय म्हणतात जसं वेस्टिजियल ऑर्गन्स आपल्यात एक्झाम्पल अपेंडिक्स काढून टाका, काही गरज नाही, उलट त्रास देतो तो कधीतरी. दुसरं विजडम टूथ, गरजच नाही आहे विजडम टूथची. अक्कलदाढ, ठीक आहे, अकलीशी संबंध नसतो पण. ठीक आहे, तिसरं काय गरज आहे, हेडफोन अडकवणे सोडून. हेडफोनचीच गरज आहे, बाकी कशाचीच गरज नाही आहे त्याला. कानाचे पिन्ना म्हणतात जे बाहेरचं, त्याला काही गरजच नाही. ठीक आहे, कळालं ऑर्गॅनिक इव्होल्युशन. पुढे चालायचं. ठीक आहे, थिअरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन, जैविक उत्क्रांतीचे सिद्धांत. ठीक आहे, विषयी का आलं माहीत नाही पण सिद्धांत. ठीक आहे, तर याच्यामध्ये 3 टाईपचे थिअरीज आहेत, लक्षात राहू द्या. एक तर डार्विनच्या आधी, आपल्या मूवी इंडस्ट्रीमध्ये म्हणतात अमिताभच्या आधीचा काळ, अमिताभच्या नंतरचा काळ, शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ, शिवाजी महाराजांच्या नंतरचा काळ. तसं इथे डार्विनच्या आधीचा काळ, डार्विनचा काळ आणि डार्विनच्या नंतरचा काळ. तर थिअरीज पण त्या पार्टमध्ये आहेत. प्री डार्विनियन थिअरी म्हणजे काय, डार्विन पूर्व सिद्धांत. नेक्स्ट काय, डार्विनचे सिद्धांत. आणि तिसरं कोणतं, डार्विन नंतरचे सिद्धांत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आता कसं आहे. पहिली थिअरी तर बघा, का कसं झालं बाबा, का मानव कुठून आला सांगा, मानव कुठून आला, काय जोरात बोला नाही. आता याच्यामध्ये कसं, हे प्री डार्विन ना, खूप जुनं आहे हे. म्हणजे डार्विन कधी आले, 1800-1700-1700च्या आसपास, मग ते नाही. ठीक आहे, 1859ला तर त्यांनी पुस्तक लिहिलं, ते पण 19 वर्षाचे 20 वर्षाचे असताना ते फिरायला गेले होते शिपवर, एका जहाजावर, बिगलवर, HMS बिगल, ब्रिटिशर होते ना ते. तर मग त्याच्या आधी विचार करा, मग ते 1800च्या आसपास काय हे नव्हतंच ना असं काही दुसरं. तर मग त्या टायमाला सर्वात कॉमन हे बघा, स्पेशल क्रिएशन. मानव हा स्पेशल क्रिएशन आहे, विशेष निर्मितीचा सिद्धांत. म्हणजे काय, देवानं बनवला. बायबल वाचली का कुणी, बायबलमध्ये 7 का 9 दिवसामध्ये पूर्ण जगाची निर्मिती आहे. माणूस 7व्या दिवशी काहीतरी बनला असं म्हणतात. त्याच्यामध्ये 9 दिवसामध्ये, मला एक्झॅक्ट आठवणं गेले. तर ते प्रत्येक दिवशी काय बनवलं. पहिल्या दिवशी सूर्य बनवला, पुन्हा पृथ्वी बनवली, पुन्हा असे. तर मग तिथून ते डिवाइन ओरिजिन. ठीक आहे, विशेष निर्मितीचा सिद्धांत आहे, म्हणजे देव बनवत आहे. ठीक आहे, इन देअर प्रेझेंट फॉर्म, म्हणजे जसा आहे तसा बनवून दिला. ठीक आहे, आणि हे वाईडली एक्सेप्टेड होतं आधी. तर सायंटिफिक एक्सप्लेनेशन नव्हतं आणि जे विचारायचे त्यांना मारून टाकायचे. कॉपर्निकस आठवते का तुम्हाला, पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणला की ठीक आहे, तसं मग ते. दुसरं काय एक आहे आणखी थिअरी, तर हा प्रलयवादाचा सिद्धांत कुवियरने दिला होता 1813. प्रलयवादाचा सिद्धांत काय म्हणतो, काहीतरी असा मोठा बॉम्बस्फोट झाला किंवा काही ना काहीतरी असं प्रलय आलं, मग त्याच्यामध्ये काय असं पूर असू शकतो, तो ब्लास्ट झाला असू शकतो, काहीतरी झाला प्रलय, आणि तेव्हापासून मग माणूस आला. तर काय आहे, अर्थ हिस्ट्री शेप्ड बाय सडन शॉर्ट लिव्ड अँड व्हायलंट इव्हेंट. शॉर्ट लिव्ह होतं, एकदम छोटासा इव्हेंट होता, एकदम कमी टायमाचा, आणि तो इव्हेंट असा झाला की त्याच्यामुळे मग ते काहीतरी झालं आणि पृथ्वीच्या हिस्ट्रीमध्ये पुन्हा मग मानवाचा उगम किंवा बाकी प्राण्यांचा उगम झाला. ठीक आहे, तर हे काय काय म्हणतं, बेस्ड ऑन फॉसिल रेकॉर्ड्स शोज अब्रप्ट चेंजेस इन. हे दाखवतो की फॉसिल रेकॉर्डमध्ये दाखवतो की बाबा एखाद्या प्रजातीमध्ये अचानक चेंज दिसल्यात, की बाबा पहिलं माकड दिसत होतं, अचानकच एक फॉसिल मिळालं की ज्याच्यामध्ये माकडाचे गुण पण आहेत आणि माणसाचे गुण पण आहेत, तर ते दिसला. ठीक आहे, कळालं. नेक्स्ट थेरी, हे भारी थेरी आहे, मला आवडती थेरी आहे, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल थेरी. व्हॉट इफ वी आर द एक्सपेरिमेंटल पीपल. बाहेरून कोणीतरी येऊन स्पोर टाकून गेले, असं मायक्रोनिझम टाकून गेले आणि त्याच्यातून आपण आलो.
हळूहळू कुणीतरी एक्सपेरिमेंट करायला आला असेल. पृथ्वी एक छोटासा असं ट्रे आहे त्याचं मायक्रोबायोलॉजीचे. तुमच्यापैकी मायक्रोबायोलॉजी कुणाचं झालेलं आहे तुमचं ना? तर ते छोटासा एक ट्रे आहे त्याच्यामध्ये आगार आगार जेलमध्ये टाकलं आपल्याला ठेवून गेले आणि पुन्हा नंतर आता विसरून गेले आणि आपण उत्क्रांतीवर उत्क्रांती करत बसले आणि पुन्हा आपण शोधायलो की काय कसं झालं असेल. तर ते असू शकतं तसं. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणजे काय म्हणतं परग्रहीय सिद्धांत रिचरने दिला. तर त्याला आपण काय म्हणतो कॉस्मोझोइक किंवा पॅनस्पर्मी आपण सिद्धांत म्हणतो. ठीक आहे. तर लाईफ मे हॅव डेव्हलप फ्रॉम दी स्पोर्स फ्रॉम अनदर प्लॅनेट. दुसऱ्या प्लॅनेटवर येऊन आपल्याकडे इथे पृथ्वीवर म्हणजे जीव निर्माण करून गेले. सोप्या आहेत थेरीज, काही प्रॉब्लेम नाही. तर नेक्स्ट आहे थेअरी ऑफ युनिफॉर्मिटेरियनिझम म्हणजे काय एक समानतावादाचा सिद्धांत लायलनं दिला. तर काय म्हणतो हा एक्झॅक्टली हे कॅटॅस्ट्रॉफ होता का ह्याच्याशी भांडण झालं वाटतं त्यांचं. तो काय म्हणतो एकदम शॉर्ट लिव्ह चेंज नव्हता, ग्रॅज्युअल चेंज झाला, हळूहळू बदल झाला आणि त्यामुळं काय झालं बघा जिओलॉजिकल प्रोसेसेस म्हणजे भूगर्भीय जे चेंजेस आहेत पृथ्वीमध्ये जे चेंज होणार आहेत ते हळूहळू चेंज झाले आणि त्या चेंजमुळं प्राणी आला, प्रजाती आल्या, वेगवेगळ्या मानव आला किंवा माकडं आले. ठीक आहे. तर काय म्हणतो ते ग्रॅज्युअल प्रोसेसेस जिओलॉजिकल प्रोसेसेस अकर्ड ग्रॅज्युअली ओव्हर लॉंग पिरियड अँड कंटिन्यू टू शेप दी अर्थ टुडे जस्ट ॲज दे डिड इन दी पास्ट. म्हणजे पहिलं जसं घडत होतं तसंच आताही घडतंय त्या जिओलॉजिकल प्रोसेसमुळं. तर ते आपण ते टाईम जास्त घेतो, एकदम ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, दम्माने होणारा प्रोसेस आहे. ठीक आहे. तर आता ह्यांनी काय केलं हे दम्माने ऐकलं की यांचे कान एकदम अशुभे राहिले डार्विनचे. यांना आयडिया मिळाली की यार खरंच काहीतरी घडत आहे. मग इथून आयडिया मिळाली हे जे लायल आहेत का यांच्या या आयडियामुळं मग ह्या आयडियाला त्यांनी मग ग्रॅज्युअल बायोलॉजिकल चेंजेसमध्ये त्यांनी जे लायलनं हे आयडिया कशाबद्दल सांगितलं होता जिओलॉजीबद्दल सांगितलं होता. ठीक आहे. पृथ्वीबद्दल सांगितलं की पृथ्वीमध्ये असे असे चेंजेस होणार आहेत. यांनी तो अप्लाय केला कुठं जैविक गोष्टींना अप्लाय केला आयडिया. ठीक आहे. कळाले प्री डार्विन. याच्यामध्ये एक थेरी राहते, 3-4 आणखी थेरीज आहेत, गरज नाही आहे. याच्यातलं तुम्ही 2 जरी लक्षात ठेवल्या स्पेशल हे कॅटॅस्ट्रॉफचा हे तर लक्षातच राहील. सगळे लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मार्क्स जास्त मिळतील. ठीक आहे. आणि एवढंच लिहायचं बरं, जास्त नाही. मी नोट्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आणि आणखी एक सांगायचं राहील बरं, आजच्या नोट्समध्ये मी जास्त डिटेल लिहिले नाही, तुम्ही ॲड करा बरं त्याच्यात नोट्स. का तर ते काय लागलं मला काल एका स्टुडंटने आपल्यापैकी म्हणले की सगळं लिहिलेलं आहे तुम्ही डिक्टेट करत का नाही सर. आता डिक्टेट प्रॉब्लेम काय होणार, मी मराठीत करू का इंग्लिशमध्ये डिक्टेट करू, मला तो प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे मी मराठीत डिक्टेट करणार पुन्हा इंग्लिशमध्ये पण डिक्टेट करणार, मग 2 बॅच वेगळे वेगळे होणार ना आणि ते पुन्हा वेगळंच होतं. मग मला ते म्हणजे कम्फर्टेबल वाटणारही नाही आणि फ्लो पण तुटणार की डिक्टेशनमध्ये आपला 2/3 टाईम जाणार. त्याच्यापेक्षा आपण रिवाईज करूया. ठीक आहे. नोट्स तुम्हाला मी प्रिंटेड दिले आहेत अशाच देणार आहे. ठीक आहे. ह्या थेरीज झाल्या. चालायचं पुढं. प्री डार्विनियनमध्ये कोण आहे ते लमार्क होते. लमार्क कोण होते, डॉक्टर होते, फ्रेंच झुलॉजिस्ट होते आणि नंतर ते काय झाले इव्होल्युशनिस्ट झाले, उत्क्रांतीवादी म्हणजे उत्क्रांती शास्त्रज्ञ म्हणतो ते झाले. तर त्यांनी काय म्हणतात ते थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक. एक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक म्हणजे अर्जित गुण जे आहेत, अर्जित गुण धर्मांचा वंशागत सिद्धांत म्हणजे काहीतरी गुण मी माझ्या वडिलांपासून माझ्या फॅमिलीमध्ये मिळवलेले आहेत आणि ते वंशानुवंश कसे चालत राहणार पुढं त्याच्याबद्दलचा सिद्धांत आहे लमार्कनं मांडलेला. हा थोडासा सायंटिफिक वाटतो आतापर्यंतच्या वरचे जे पण सिद्धांत होते त्याच्यापैकी. ठीक आहे. 1809 काय म्हणतं ते तर एक्सप्लेन्ड ऑर्गॅनिक एव्होल्युशन हिज बुक कोणती होती फिलॉसॉफिक झुओलॉजी पुस्तकाचं नाव. झुओलॉजी जरी केलं तरी चालतं ह्याला, झुओलॉजी क्यू करायची गरज नाही पुढे. ठीक आहे. फिलॉसॉफिक झुओलॉजी. ठीक आहे. चेंजेस इन द एन्व्हायरमेंट ब्रिंग अबाउट बॉडीली चेंजेस इन इंडिव्हिज्युअल एनर्जाइज बाय देअर इनर अर्ज. काय म्हणतो पर्यावरणामध्ये बदल होतात, माझ्यामध्ये बदल होणार, मग आता तुमच्यामध्ये बदल आणि तुमच्यामध्ये बदल, कोणामध्ये बदल व्हायला पाहिजे, पर्यावरणामध्ये तर बदल होत आहे, कोणामध्ये बदल होणार हे म्हणतो ज्याच्या मनातून इच्छा आहे. माझी इच्छा IAS व्हायची, ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांना. IAS कोण होणार ज्याच्या मनात इच्छा आहे तर तो. मग ते काय म्हणतो बॉडीली चेंजेस होणार आहेत पण कोणामध्ये होणार आहेत, एन्व्हायरमेंटचं प्रेशर पडायला लागले. ठीक आहे. अभ्यास करा बॉडी चेंजेस व्हायला लागलेत पण कोणामध्ये होणार जो कष्ट घेणार म्हणजे एनर्जाइज बाय देअर इनर अर्ज. तुमची स्वतःची आशा आकांक्षा असायला पाहिजे की ती मी अचीव करणार. तर जे बदल व्हायचे ते त्या हिशोबानं होणार. पॉस्ट्युलेट म्हणजे गृहीतके कसे आहेत काय त्याच्यातले ते एलन व्हायटल म्हणजे इनर अर्ज. कोणामध्ये बदल होणार आंतरिक ओढ पाहिजे तुमची. ठीक आहे. ज्याची इच्छा आहे ज्याला ओढ आहे की मला उडायची इच्छा आहे तो उडणार. ठीक आहे. मग त्याचं तसं म्हणणं आहे. त्याला थिअरी ऑफ ग्रोथ पण म्हणतो का तर तुमची आतून जर इच्छा असेल तर तुमचा विकास होणार. ठीक आहे. बरोबर. काही ब्लँक वाटायला चेहरे. ओके. कळालं का थोडं जास्त झाला आजचा लोड. आज आपण हे करू आणि बघू किती संपतंय बघू. किती झाला टाईम 5:20 ना. ठीक आहे. आणखी आहेत 20 मिनिट मग. ठीक आहे. तर 20 मिनिट झाली की सांगा मग आपण एकदा रिवाईज मारू. ठीक आहे.
तर मग ते काय करतो की बघा इनर अर्ज कॉजेस इन्क्रीज आहे, ते इन्क्रीज इन साईज बाय ग्रोथ, तर तुमची साईज वाढणार इनर ह्याच्यामुळं. थिअरी ऑफ एन्व्हायरमेंटल प्रेशर मी सांगितलेलं, पर्यावरणाचा बदलावाचा सिद्धांत. याच्यामध्ये काय म्हणतो ह्याच्यात तो की चेंजेस इन द एन्व्हायरमेंट इनिशिएट नीड अँड वॉन्ट इन द ऑर्गॅनिझम. म्हणजे समाजामध्ये आपले बदल झाले, माझ्या बाजूच्या वातावरणामध्ये बदल झाला, पाणीच नाही आता, तर माझी अर्ज काय असणार, मला पाणी पाहिजे, दुष्काळ पडला आता पाणी बघणार मी, तर त्या हिशोबाने बदल होणार. म्हणजे काय, माझी इच्छा आहे, अर्ज आली माझी पाणी आणायची, एन्व्हायरमेंटल प्रेशर आला, दुष्काळ पडला, आता काय असणार आहे, थिअरी ऑफ यूज अँड डिसयूज, म्हणजे वापर आणि अनुपयोग यांचा सिद्धांत. तर तो काय म्हणतो, ज्या अवयवांचा आपण जास्त वापर करणार ते अवयव मोठे होणार, म्हणजे त्यांचे दिसायला मोठे असणार, सगळ्या गोष्टी वाढणार, आणि ज्या अवयवाचा आपण वापर नाही करणार ते अवयव नाहीसे होणार, किंवा आपण वेस्टिजियल म्हणलो होतं तसे होणार. वेस्टिजियलला का अवशिष्ट अवयव म्हणतात, बरं मला आठवलं नव्हतं, अवशिष्ट अवयव. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं, अपेंडिक्स, पिन्ना. ठीक आहे, तर हे झाले. तर ह्याचं एक्झाम्पल काय सांगतो, यूजचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, जिराफ, वरचे झाडावरचे पानं तोडायचे होते म्हणून जिराफची मान लंबी झाली. नेक्स्ट काय, ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, मारून मारून, आता माझा हा हात आहे, हा हातापेक्षा हा हात माझा मोठा आहे, 1.25 इंचनं मोठा आहे, का आता मी बॅडमिंटन खेळतो. लोहार हातोड्यानं मारू 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 हा हात मोठा असणार. मग तो म्हणतो यूजवाली थेरी, की आपण वापर करायला म्हणून ते पार्ट मोठा होणार. घोड्यामध्ये तसंच आहे, पळायची सवय म्हणून मस्कुलार होणार, ते एकदम म्हणजे मांसपेशी त्याची मोठे मोठे दिसणार आणि घोडा मोठा दिसणार. ठीक आहे, डिसयूजचं काय, साप, सरपटायची गरज होती त्याला म्हणून सरपटतच राहिला तो, म्हणून हातपाय निघून गेले. ते आपल्याकडे सापसुरळी म्हणतात बघा, माहिती आहे का तुम्हाला, ते कुठंतरी इंटरमिडिएट आहे मध्ये, की तिचे पाय नाहीसे होत आहेत. ठीक आहे, मग ते सापामध्ये रूपांतर झालं पुन्हा, की सापाला पाय वगैरे हात काही नाही आहेत, मग तो सरपटत फिरतो. ठीक आहे, मग ते डिस्यूज झालं. नेक्स्ट आपलं एक्झाम्पल आपण सांगितलं वेस्टिजियल ऑर्गन, कळालं. नेक्स्ट काय, इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स, अधिग्रहित वैशिष्ट्यांचा वारसा. वैशिष्ट्य जे पण आहेत ते आपण गृहीत केलेले आधीपासून, आपल्याकडे जे एक्वायर केलेले आहेत, आपल्या वरच्यापासून घेतलेले आहेत, पूर्वजांपासून घेतलेले आहेत, त्यांचं इनहेरिटन्स. म्हणजे तुम्ही काय करणार, तुमच्या पुढच्या पिढींना ते तसेचे तसे ट्रान्सफर करणार. ठीक आहे, तर ऑर्गॅनिझम्स कॅन पास ऑन ट्रेड्स एक्वायर्ड ड्युरिंग देअर लाईफ टाईम. मला सांगा मग, जे ट्रेड्स किंवा जे वैशिष्ट्य आहेत ते चांगलेवाले आपण ट्रान्सफर करणार का खराबवाले? दोन्ही करणार, दोन्ही करणार. जीन्समध्ये येते, माझ्या हातात कुठं आहे. मला जर माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सर असेल, किती जर इच्छा असेल की नाही व्हावं पुढे चलून ट्रान्सफर, एखाद्या लेडीला जर ब्रेस्ट कॅन्सर आहे तर 50% चान्सेस आहेत तिच्या मुलीला कॅन्सर होऊ शकतो, ब्रेस्ट कॅन्सर. त्याच्यासाठी बेस्ट काय आहे उपाय, जेनेटिक स्क्रीनिंग करणार आपण, BRCA, ब्रेस्ट कॅन्सर जीन बघणार आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मी थोडं पुढं चाललो बरं, भरकटायला लागलो जरा बाहेर. तर ते तसं आहे की आपण इनहेरिटन्स जे करणार ते खराब आणि दोन्ही फॅक्टर्स असणार. आता आपण जीन एडिटिंग वगैरे, डिझायनर बेबीज आणायला लागलाय चायना, की तुम्ही डिसाईड करणार की तुमचा मुलगा युवराज सिंग सारखा दिसावा, तुम्ही डिसाईड करणार की तुमच्या मुलाची हाईट युवराज सिंग सारखी असावं, नाक विराट कोहलीसारखा असावं आणि त्याचा खेळ जो आहे तो धोनीसारखा असावा, असं तुम्ही डिझाईन करणार बेबी. त्याचे पुन्हा इथिकल कन्सर्न्स आहेत वेगळे, आहे ना, नैतिकशास्त्राचे आपण कन्सर्न जे सांगितले, नैतिक पुन्हा इश्यूज येणार तिथे, तर तसं असणार. मग इनहेरिटन्स जे होणार आहे, तर काय यायला लागले ते आपण जेनेटिकली आपण रिसर्च केलेलं आहे, भरपूर संशोधन केलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर नवीन नवीन गोष्टी आणत आहेत. ठीक आहे, चलायचं पुढं, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये. तर 4 कोणते कोणते, एलन व्हायटल, इनर सर्ज, नेक्स्ट काय एन्व्हायरमेंटलचा प्रेशर आला, यूज डिसयूजची थेरी आणि इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. ठीक आहे, हे झालं लेमार्क. तर लेमार्क पहिली थेरी आहे एकदम सायंटिफिक, ॲनालिसिस करायचं त्याचं. तर काही कोणी काही करा, तुम्ही चांगलं करा वाईट करा, अगेन्स्टमध्ये लोक असणारच. तर वाईसमन एक माणूस होता, हुशार माणूस, वाईसमन, स्पेलिंग जरा चुकीचे पण. ठीक आहे, वाईसमन काय म्हणतो, अवयवांना नष्ट करण्याचा प्रयोग करतो. मग असे उंदरं पकडतो, माईस उंदरं पकडतो आणि तो काय करतो, उंदराची शेपूट कापून टाकतो. ठीक आहे, एक पिढी कापतो, पुढची पिढी आली तिचा शेपूट कापतो, तिसरी पिढी आली तिचा शेपूट कापतो, चौथी पिढी आली तिचा शेपूट कापतो, 22 पिढ्यापर्यंत शेपूट कापत राहतो. का म्हणून उंदीर घेतला त्यानं का तर लवकर येतं ना पिढी, 30-40 दिवसात येऊ शकते पिढी. मग 22 पिढ्यापर्यंत त्यांना जेव्हा शेपूट कापतो तेव्हा बघतो 23व्या पिढीमध्ये पण शेपूट आहे का नाही, आहे. म्हणजे लेमार्क काय म्हणतो, ते चुकीचं आहे. ठीक आहे, कळालं. तुमच्यापैकी भरपूर जणांचे नाक आणि कानमध्ये हे केलेलं असं काम, त्याला छिद्र केलेले असतील, टोचलेले असतील, बरोबर आहे, पिअर्सिंग म्हणतो आपण ते. तर बोरिंग किंवा पिअर्सिंग ऑफ नोज अँड इयर्स तुमच्या आई, आजी, पणजी, खापरपणजी यांना सगळ्यांना केलं होतं. ते तुमच्यामध्ये जन्मता आलं का नाही, गरज लागली तुम्हाला नंतर करायची. तर लेमार्क काय म्हणतो, चुकीचा ठरला ना. तुमची किती जरी इच्छा आहे की उद्या सकाळी उठल्या माझं नाक टोचलेलं असावं,
होईल का? नाही होत. तसंच आहे ते. पुन्हा दुसरं काय बघा, चायनामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो. चायना एक असं कल्चर आहे ना, तिथे फिजिकल अपीअरन्सवर भरपूर भर दिला जातो. स्किन हे गोरी असावी, ओठ हे गुलाबी असावे, केस हे काळे असावे, मान हे लांब असावी आणि पाय हे छोटे असावे. हे आहे एकदम आयडियल त्यांचं. तर पाय छोटे असण्यासाठी ते काय करतात, आयर्नचे शूज घालतात, लोहाचे बुटं. पाय मोठे होऊ द्यायचे नाही. पण नेक्स्ट जनरेशनमध्ये पुन्हा पाय मोठेच. ठीक आहे. तर ते तसं आहे. तर ते तिथं पण आपण काय करतो. आणि पुन्हा आत्ता तर बघा जेनेटिक स्टडीज आल्यात, त्यांनी तर क्लिअर कट सांगितलं की लेमार्क जो म्हणत होता ते बरोबर नाही आहे. बट भाऊनी सुरुवात तर करून दिली. पहिला वेळेस शिरा बनवला, चुकीचा बनला, पण ॲटलीस्ट सुरुवात तर केली. ठीक आहे. आता याच्या फेवरमध्ये काय व्हा, अपोज केला थोड्या लोकांनी तर थोडे फेवरमध्ये पण बोलणार. तर काय आहे, एक एक्सपेरिमेंट झाला होता. त्याच्यामध्ये पांढरे जे उंदीर असतात ना, त्यांना 30 ते 40 डिग्री सेल्सिअसमध्ये जगवलं. जगवल्यानंतर बघितलं काय होतं, त्यांची साईज वाढते. बरोबर आहे त्यांचं. लेमार्क जो म्हणत होता तेच म्हणत होता त्यानं, की एका पिढीमध्ये जर साईज वाढली, वातावरणामध्ये बदल झाला, त्यानं इच्छा केली मोठं व्हायचं. आपल्याला मोठं का व्हायचं सांगा, साईज वाढायची का, मोठं का व्हायचं? गरम वातावरण आहे. गरम वातावरणामध्ये जर तुमची साईज वाढली तर काय होतं, कम्पॅरेटिव्हली तुमचा बॉडी सरफेस एरिया हा वाढतो. मग त्यामुळे हीट डिसिपेट होत नाही. पॉलर बिअर वगैरे जे असतात ना, तुम्ही हीट कन्झर्व करता. कम्पॅरेटिव्हली बघा तिथं लहान बाळाला म्हणून जर ताप आला ना, तर त्याला लवकरात लवकर डॉक्टरकडे न्या म्हणतात. का तर छोटा बॉडी सरफेस एरिया म्हणून ते अंगातून तुमचं वॉटर वगैरे लॉस तो जास्त करेल. ठीक आहे. मग त्याला लवकर परिणाम होतं. पण जेवढं मोठा माणूस असेल त्याला कमी होतं. मग तुम्ही बघा आता आपण काय म्हणतो ते पोलार रिजनमध्ये जे पोलार बिअर वगैरे आहेत, भालू वगैरे आहेत, ते मोठे मोठे आहेत. तिथे जे आहे सील आहे, वेल आहे, हे मोठ्या मोठ्या गोष्टी सगळे मोठे मोठे आहेत. मग त्याच्यामुळे आहे ते. तर ठीक आहे, कळालं. तर याच्यामध्ये काय होतं, मग व्हाईट रॅट्सला या गरमीच्या टेम्परेचरमध्ये वगैरे ठेवलं, म्हणजे या टेम्परेचरमध्ये ठेवलं, सॉरी गरमीच्या नाही, 30 ते 40 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये ठेवलं तर त्यांची साईज वाढते, हे म्हणला लेमार्क. तर आता लेमार्क म्हणला हा साईज वाढते, तर याचा पुन्हा नंतर शोध लागला ॲक्च्युली की ते साईज कशाला वाढते, तर ते म्युटेशन होतात त्यांचे सेल्समध्ये, जर्म सेलमध्ये. त्यांच्या सेलमध्ये म्युटेशन झालं किंवा जीन्समध्ये म्युटेशन झाल्यामुळे ते बदल झालेला आहे. ते वातावरणामुळं आहे म्युटेशन, ते लक्षात राहते. मग इथे ती आपण जे हे फेवरमध्ये पण पॉईंट आहे आणि फेवरमध्ये नाही सुद्धा पॉईंट आहे हा. ठीक आहे. नेक्स्ट काय, पावर्स म्हणून एक व्यक्ती होते. पावर्स व्यक्तीने काय म्हणला, बटाट्यावर शोध लावला. बटाट्याला जर तुम्ही हार्श कंडिशनमध्ये जर ठेवलं, खडतर अशा गोष्टींमध्ये ठेवलं तर त्याचा शेप बदलतो, वाकडे तिकडे बटाटे होतात. ठीक आहे. तर मग त्यांना सांगितलं, मग इथे प्रूव्ह करायला ना तो की एन्व्हायरमेंट डिसाईड करायला लागलं की ते शेप कसं. मग लेमार्क इथं बरोबर झाला. नेक्स्ट आहे ग्रिफिथचं एक्सपेरिमेंट. ग्रिफिथनं काय म्हणतो, पांढरे उंदीर जे असतात ते गोल गोल चक्र असतं का फिरायचं, त्याच्यावर उंदीर वगैरे पळतात किंवा कोणती पण, तर त्याच्यात पळायला लावलं त्यांना. मग एक जनरेशन पळली, पुन्हा पुढची जनरेशन आली, ते पळली. प्रत्येकामध्ये त्यांना चक्कर येत होते. असं आहे. मग ते त्यांना वाटलं की त्याला हे एक गुणधर्म आहे जो प्रत्येकामध्ये आहे, तो कॅरी केलेला आहे त्यांनी, की चक्कर येणे. मग हे एक एक्सपेरिमेंट झाला. एक्सपेरिमेंट अशीच आहेत, लहान लेकरासारखे एक्सपेरिमेंट आहेत. एवढा विचार करायचे, नावं पाठ ठेवायचे होते. अगेन्स्टमध्ये वाईस पण बोलला आणि आयरन शूज म्हणायचं. आणि फेवरमध्ये काय, तर व्हाईट रॅट्सचा एक्सपेरिमेंट झाला आणि ग्रिफिथ किंवा पावर्सपैकी एखादा लिहून टाकायचा. एक जरी दोन्हीकडे लिहिला मोर दॅन इनफ झाला. कळालं ॲनालिसिस लेमार्कचं? काही कळालं का, म्हणजे अवघड झालं एकदमच? ठीक आहे, पुढे चालायचं. हे गरम नाही बरं, 30 ते 40 डिग्री जरा कम्फर्टेबल वातावरण आहे. ठीक आहे. डिग्री सेल्सिअस म्हणलेलं आहे मी. हे थंड वातावरण आहे. मी सांगताना जरा चुकून गरम बोललो होतो आता बोलताना. ठीक आहे. ओके. पुढे डार्विनची थेरी. टाईम किती झाला आहे? 5:30. डार्विनची थेरी प्रयत्न करू आपण संपवायचा, म्हणजे का रिवाईज करवायचं. डार्विनची थेरी करून टाकू, म्हणजे आपलं काय होतं, प्री डार्विनिझम आणि डार्विनिझम आणि ऑर्गॅनिक इव्होल्यूशन संपतं. पुन्हा उद्या चलून आपल्याला काय राहतं, सिंथेटिक थेरी राहते. आपण उद्या डार्विनिझम पण डबल करूया. एक आत्ता एक तोंड ओळख तरी करून घेऊ. फोटो एवढा चांगला लावला यांचा, हे डार्विन काका. तर यांनी काय केलं होतं बघा, हे ब्रिटिशर्स आहेत. राग नाही आपल्याला ब्रिटिशर्स असून सुद्धा, तर त्यांनी एक मोठा सिद्धांत मांडलेला आहे. तर यांनी 1859ला पुस्तक लिहिलं. काय नाव होतं पुस्तकचं, ओरिजिन ऑफ स्पीसीज, म्हणजे बाय नॅचरल सिलेक्शन. 1859ला नैसर्गिक निवडीद्वारे प्रजातीची उत्पत्ती. स्पीसीज म्हणजे प्रजातीची उत्पत्ती होणार आहे. कसं बाबा ह्यांना कळालं, 19-20 वर्षाच्या असताना HMS बिगल नावाचं एक जहाज होतं, त्याच्यावर ते भ्रमणासाठी गेले, फिरायला कुठे गेले आता ते, तर तो नॅचरलिस्ट म्हणून होते बरं, निसर्गतज्ञ. ते बघायला गेले, फिरायला गेले साऊथ अमेरिका आणि साऊथ पॅसिफिक ओशनमध्ये. आता जर मॅप जर काढायचा म्हणला तुम्हाला, ओके हां, नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका आलं, इथे कुठेतरी फिरत होतं ते भाऊ. इक्वेडॉर इथं आहे,
इक्वेटरच्या बाजूला इथे फिरत होते. साऊथ पॅसिफिक ओशन, ठीक आहे, दक्षिण प्रशांत सागर का, दक्षिण प्रशांत सागरमध्ये इथे एक आयलंड आहे. काय नाव आहे का आयलंडचं, ऐकलं कोणी? गॅलपागोस आयलंड. गॅलपागोस आयलंडवर गेले आणि तिथं बघितलं त्यांनी काहीतरी चेंजेस होतात. पहिले स्वतः नव्हते बघितले, ॲक्च्युली पहिलं दुसऱ्या लोकांनी बघितले होते आणि त्यांनी याला सांगितलं की तिथं जाऊन बघ काहीतरी भारी आहे. मग हे गेले आणि हे हुशार होते, ह्यांनी सिद्धांतच मांडला डायरेक्टली, ठीक आहे. तर मग ते तसं, तर निसर्ग निवडीद्वारा प्रजातीची उत्पत्ती हे पुस्तक लिहिलं त्यांनी तिथले स्टडी करून, ठीक आहे, कळालं. तर आता यांना इन्फ्लुएन्स काय केलं बाबा, कोणी कोणी इन्फ्लुएन्स केलं यांना? आपण एक बघितलं होतं, एक कोणी सांगितलं होतं युनिफॉर्मिटिझम, म्हणजे काय होतं, एक समताचा सिद्धांत होता तो. तर तो चार्ल्स लायल होते, त्यांचं वाचले होते थेरी. जिओलॉजीमध्ये ते सांगतो की जिओलॉजिकल चेंजेस होतात का, भूगर्भिक चेंजेस होतात आणि ते ग्रॅज्युअल चेंजेस असतात. मग ह्यांनी विचार केला की यार माणसामध्ये पण असेच तर चेंज होत नसतील, तो विचार केला. नेक्स्ट काय, वॅलेस म्हणून होते, त्यांनी इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये टेंडन्सी टू डिपार्ट फ्रॉम ओरिजिनल, म्हणजे तुम्ही आधी कसे दिसता त्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं काहीतरी व्हायचं आहे. म्हणजे तुम्ही ए स्टेटमध्ये मी इथं उभा आहे, आता मला तिकडे जायचं आहे, तर मी माझ्या ओरिजिनल स्टेटपासून डिपार्ट व्हायचा, लांब जायचा प्रयत्न करतो. हे वॅलेसने सिद्धांत मांडला होता. तर तो एक तिथून एक आयडिया त्यांनी घेतला. नेक्स्ट होता माल्थुसियन. माल्थस आपण वाचलं काल, माल्थस सांगितलं तुम्ही तुम्हाला. तर पॉप्युलेशनबद्दल, लोकसंख्येबद्दल त्यांनी एक एसे लिहिला होता, निबंध लिहिला होता. तर ते पण यांनी वाचला की तिथे पण लोकसंख्या कशी बदलते. पहिलं बर्थ रेट म्हणजे काय म्हणतात, जन्मदर मोठा जास्त असतो, पुन्हा मृत्यूदर कमी होतो, पुन्हा हे वाढतो, पुन्हा ते वाढतो, कधी बॅलन्स होतो, हे त्यांनी वाचलं. मग तिथूनही त्यांना आयडिया आला, ठीक आहे. आणि नेक्स्ट काय, तर औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाली, मग तिथे त्यांनी काय बघितलं की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, पण अशी इंडस्ट्री ज्याचं जे प्रोडक्ट होतं, जे उत्पादन करत आहेत ते चांगलं होतं आणि स्वस्त होतं ना, ते शेवटपर्यंत टिकल्या. बट जे महाग देत होते किंवा खराब होते ते नाहीसे झाले, त्यांची डेथ झाली, ठीक आहे. मग यांना ह्या सगळ्या गोष्टीतून काय आयडिया आला, अरे हे तर सगळ्या गोष्टी माणसाला आपण लागू करू शकतो. जास्त व्हायला लागले का, मला क्लिअर सांगा, खरं सांगायला कळायला लागले का तुम्हाला मॅडम, पूजा मॅडम, कळेल? हां हां बराबर आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, बरोबर आहे, एकदम बरोबर. तेच आहे पुढे चलून बघा ना. आता तुम्हाला मी तर रवा हे सांगायला सध्या, शिरा आहे, तुम्ही शिरा सांगितलं डायरेक्ट, ठीक आहे. तुम्ही लय पुढचं सांगितलं, ते तर तुम्हाला ते माहिती म्हणल्यावर तर तुम्हाला पूर्ण माहिती, मी उगाच सांगालो आहे, सगळंच माहिती होतं, झालं खरंच सांगायला आहे. हे सेमच आहे ना. मला सांगा, आता मी इथून पुढं मुंबईला जायचं आहे मला, तर मुंबईला जायचं आहे, मी का जायचं, मी इन्फ्लुएन्स झालो ना कोणाकडून तरी, मला कोणीतरी सांगितलं मुंबईला जा, बीच आहे, मरीन ड्राईव्ह आहे, फिरायला जा, तिथं भारी आहे असं, ठीक आहे. मी दिल्लीला का तयारीला गेलो तुम्ही UPSC करायला, मला तेच सांगितलं की दिल्लीला गेलं ते आपली काशी आहे, तिथं जायलाच, तिथे झाल्याशिवाय होतच नाही, म्हणून मी दिल्लीला गेलो होतो तयारीला. ते तसं आहे, यांना इन्फ्लुएन्स झाले डार्विन आणि या गोष्टीपासून इन्फ्लुएन्स होऊन ते पुस्तक लिहिणार आहेत. आता ते पुस्तक काय लिहिणार आहे, तर त्याचा तुमचा जो पॉईंट आहे तो एक वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे या पुस्तकातला, ठीक आहे. झालं, चेहरा तर पाठ केला मी, दुसऱ्या वेळेस पण पाठ राहावं म्हणून चेहरा डबल ठेवलेला आहे. तर यांनी काय म्हणले, डार्विन या थेअरीमध्ये त्यांच्या ऑब्झर्वेशन आणि प्रिन्सिपल्स मांडले, काही निरीक्षणे केले आणि काही तत्वे मांडले. तर पहिलं काय, एखादी प्रजाती आहे तर ते प्रयत्न काय करते, जास्तीत जास्त लेकरं पैदा करायचा, जास्तीत जास्त अपत्य आणायचा, म्हणजे अतिप्रजनन करणार, ओव्हर प्रोडक्शन करणार. का करणार, का तर जगण्याची शक्यता कमी आहे. मग बघा, प्रत्येक जीवाचं एक मूलभूत हे असतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, एम असतं. एमला काय म्हणतात मराठीत, हां, ध्येय असतं, एकच ध्येय असतं. ते बेसिक ध्येय काय आहे की बाबा आपली पिढी पुढे नेणे. तर आपली पुढे पिढी नेण्यासाठी काय आहे सांगा, काय करणार आहे, ते जास्तीत जास्त लोक पैदा करणार, आपण अपत्य पैदा करणार, म्हणजे त्याच्यातली कुणाची डेथ झाली, काय ॲक्सिडेंट झाला, काय झाला तरी माझी पिढी पुढं चलत राहावी. मग ते पहिलं काय, ओव्हर प्रोडक्शन करणार. आता ओव्हर प्रोडक्शन केलं, मी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत, हे आहेत अपत्य. आता हे सगळे वेगवेगळे आहेत, यांच्यामध्ये स्वतःहून व्हेरिएशन आहे. म्हणजे उद्या चलून जर काय एन्व्हायरमेंटमध्ये बदल झाले तर प्रत्येकजण वेगवेगळा रिस्पॉन्स देणार आहे आपला, बरोबर ना. काही विसरलं का, ठीक आहे. काही मग ते व्हेरिएशन असा, प्रत्येकामध्ये विविधता आहे. कसली विविधता आहे प्रत्येकामध्ये, जनुक किंवा जैविक, बायोलॉजिकल किंवा तुमचे ते जीन्स डिटरमाइन करत ते विविधता आहे तुमच्यामध्ये, जेनेटिक व्हेरिएशन आहे तुमच्यामध्ये. मग ते जेनेटिक व्हेरिएशन घेऊन तुम्ही काय करणार की तुम्हाला आता सोसायटीमध्ये तुम्ही बसलेले आहेत. आता सपोज मी इथे तुम्हाला सांगितलं की तुम्ही 10-12 जण आहेत, तर 10-12 जणांपैकी माझ्याकडे एक पेपर आहे UPSCचा किंवा MPSCचा, पुढच्या वर्षी हाच पेपर येणार आहे. मग तुम्ही काय करणार, भांडणं करून ते पेपर घ्यायचा प्रयत्न करणार आणि तिघांनाच मिळणार मी सांगितलं. तर तुम्ही काय करणार, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सुरू होणार. रिसोर्सेस लिमिटेड आहेत, पॉप्युलेशन जास्त आहे ओव्हर प्रोडक्शनमुळं. तर तुम्ही काय करणार, भांडणं चालू करणार, अस्तित्वासाठी संघर्ष चालू होणार. आणि जगणार कोण,
हे पुढचे यांनी लवकर येणार. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, सर्वात योग्य जो आहे त्याचं अस्तित्व असणार. तुम्ही जे म्हणलं मॅडम, ठीक आहे, बरोबर. तर जो सर्वात योग्य आहे त्याचं अस्तित्व असणार. पण मला सांगा, सर्वात योग्य आहे कोण डिसाईड करणार? एन्व्हायरमेंट डिसाईड करणार. नॅचरल सिलेक्शन. अचानक वातावरण बदललं तर मला वाटतं, आता मी सांगितलं तुम्हाला, मला एक हेल्थचा इश्यू आहे, मला गरमी बिलकुल सहन होत नाही. 30 डिग्रीच्या वर मी टेम्परेचर सहन करू शकतो. इथं अचानक जर 100 डिग्री झालं तर तुम्ही तर वाचताल, मी गायब. ठीक आहे, तसं होणार आहे ते. तर मग ते तसं नैसर्गिक निवड होणार. कळाले प्रिन्सिपल? अतिप्रजनन होणार, ओव्हर प्रोडक्शन, त्याच्यातल्या लोकांमध्ये व्हेरिएशन असणार, जेनेटिक व्हेरिएशन असणार. त्या व्हेरिएशनमुळे तुम्ही, आणि रिसोर्सेस कमी असल्यामुळे तुमच्यामध्ये स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स होणार. एक्झिस्टन्ससाठी स्ट्रगल करत असताना जो फिट आहे, जो सर्वात भारी आहे, जो सर्वात योग्य आहे, ठीक आहे, त्याचं सिलेक्शन होणार. म्हणजे तो फिटेस्ट सर्वाईव्ह होणार आणि त्याचा जो निसर्ग आहे त्याला काय करणार, त्याला हे देणार, काय म्हणतात त्याला, निवड करून त्याला प्राईज देणार ती. ठीक आहे की तू बाबा, तू भारी आहेस, तू वाचलास, तुला मी तुझी निवड करत आहे. तर आता याचं एक्झाम्पल काय, तर औद्योगिक क्रांती झाली होती. औद्योगिक क्रांती होत असताना तिथे काय होते, मॉथ होते. मॉथला ह्याला शलभ म्हणतात, किंवा एक आपला जो काय म्हणतात फुलपाखरासारखं असतं, ते जरा जंगली फुलपाखरा टाईप. तर तो जो दिसतो मॉथ आहे तो असा असतो बरं, दिखायला असे पंख असतात असं, ठीक आहे, इकडे हे असं असतं फुलपाखरूसारखं दिसतं, वाटते का फुलपाखरू जरा जरा. तर हे असं असतं दिसायला. काढायचं चित्र काही फरक पडत नाही. हे पांढरं काढायचं असं, आणि एक दुसरं एक असतो, याच्यामध्ये 2 प्रकारचे होते. तर हे सॉरी, हे असं, आणि हे काळ्या कलरचं, मग असं रंग करायचं. ब्लॅक मॉथ आणि व्हाईट मॉथ, 2 टाईपचे मॉथ होते. आता जो ब्लॅक मॉथ होता तो काळा कशामुळे झाला? जेनेटिक व्हेरिएशन, त्याचं स्वतःचं व्हेरिएशन होतं, मेलॅनिन म्हणा, ठीक आहे, काही असू शकतं ते. तर त्याच्या जेनेटिक व्हेरिएशनमध्ये तो काळा होता. ठीक आहे. तर ते काळा झाल्यामुळे काय व्हायचं, जेव्हा सगळं वातावरण चांगलं होतं, एकदम स्वच्छ होतं, पोल्युशन नव्हतं औद्योगिक क्रांतीच्या आधी, तर सगळं वातावरण चांगले असल्यामुळे तो काळा दिसत होता. कुठे पण गेलं ते काळावाला दिसून यायचं, ठळक दिसत आहे बसले तिथं, की शिकारी यायचे त्याला खाऊन टाकायचे, मारून टाकायचे. जे पण पक्षी वगैरे यायचे, प्राणी यायचे, ते त्याला खाऊन टाकायचे. मग काय झालं, व्हाईटची संख्या वाढली, ब्लॅकची संख्या कमी झाली. बदल काय झाला एन्व्हायरमेंटमध्ये? कल्चरलमुळं एन्व्हायरमेंटल चेंज झाला. काय झालं, औद्योगिक क्रांती झाली, पोल्युशन झालं, सगळीकडे काळ्या काळ्या भिंती होऊ लागल्या. लपले की भाऊ, कॅमोफ्लॉज होऊन लपले, कळालंच नाही. पांढरवाला दिसायला चालू झालं, झाला बदल. पांढरेवाल्याचे नंबर कमी व्हायला चालू, काळ्यावाले नंबर वाढायला चालू झाले. झालं सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, डिटरमाइंड बाय हुम? एन्व्हायरमेंट, पर्यावरण डिटरमाइन करणार. ठीक आहे. आता एव्हिडन्स काय आहे बाबा डार्विनच्या थेरीला सपोर्ट? टाईम किती आपल्याला? 10 मिनिट आहेत. 5:40 ना, 10 मिनिट आहेत. चला मग एव्हिडन्स काय आहे बाबा सपोर्टला, सिद्धांताला, डार्विनच्या सिद्धांताला पाठिंबा देणारे पुरावे काय काय आहेत? तर काय, आपण फॉसिल रेकॉर्ड्स ते सेम आपण जे बघितले होते आधी, सगळे तेच आहेत. जीवाश्माच्या नोंदी आपण बघणार, कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी बघणार, जे सध्या जिवंत आहेत त्याच्यामध्ये आपण बघणार तुमच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, तुमचं नाक कसं आहे, तुमचे पाय कसे आहेत, तुमचे पंख कसे आहेत ते बघणार. आणि एम्ब्रिओलॉजिक एव्हिडन्स आपण बघितलं होतं भ्रूणशास्त्रामध्ये. बायोजिओग्राफी, जीव भौगोलिकी, म्हणजे आपण बघितलं की जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, भौगोलिक डिस्ट्रीब्युशन तुमचं कसं आहे. ह्या जागी जर एन्व्हायरमेंट असं आहे तर तिथे तुम्ही सेमच असणार लोक. ठीक आहे. एक्झाम्पल आता ह्याचं बघा, इव्होल्युशन ऑफ द हॉर्स. इव्होल्युशन ऑफ द हॉर्समध्ये काय होतं सांगा? इव्होल्युशन ऑफ द हॉर्समध्ये की म्हणजे आता बघा ना, याच्यामध्ये कसं आहे, तो छोटा हॉर्स होता आधी, मग त्याच्यातून बदल होत आला. त्याला इक्वे हेपस का काहीतरी असं म्हणतात, एकदम छोटंसं नाव आहे. तर त्याच्यातून बदल झाला. तुमच्याकडे एक चित्र पण मी दिलं बघा, त्यामध्ये पेंटाडक्टाईल लिम्ब स्ट्रक्चर एक चित्र दिलेलं आहे याच्यामध्ये डार्विनिझममध्ये. पेंटाडक्टाईल लिम्ब स्ट्रक्चरमध्ये क्रोकोडाईल दिलेली आहे मी, त्याच्यामध्ये वटवागुळ दिलेला आहे, माणूस दिलेला आहे, वेल दिलेलं, सगळ्यांचं बेसिक स्ट्रक्चर हे सेम आहे बघा. ठीक आहे. तर मग तिथून कळतं आपल्याला की आपले पूर्वज होते ते सेम होते. ठीक आहे. ते एक चित्र काढता आलं तर काढायचं. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आपण बघितली वेगवेगळ्या ह्यांची स्पीसीजची, तर इथं मासा आणि माणसंच दाखवते, गिल्स होते म्हणून दाखवायचे. ठीक आहे. झालं. आता याचा डार्विनच्या थेरीचा क्रिटिसिझम काय म्हणतं, प्रत्येकजण क्रिटिसिझम करणार. लामार्कनं काय म्हणलं होतं, यूज आणि डिसयूज सांगितलं होतं लामार्कनं. भाऊ तू तर काही बोललाच नाही याच्याबद्दल, हे क्रिटिसिझम ह्यानं यूज डिसयूजबद्दल बोललाच नाही. तर याचा क्रिटिसिझम सर्वात पहिला आहे. तो बोलला तर त्याला म्हणे का बोलला, हा नाही बोलला त्याला म्हणे का नाही बोलला. ठीक आहे. पुन्हा दुसरं काय, त्यानं म्हणे शरीराच्या सामान्य पेशी आणि जनन पेशीतील बदल याला तू निग्लेक्ट केलं, त्याला डिफरन्शिएटच नाही करू शकला तू, की म्हणजे डज नॉट डिफरन्शिएट बिटवीन सोमॅटिक आणि जर्मायनल व्हेरिएशन. सोमॅटिक म्हणजे काय, शारीरिक बदल करणारे. मी म्हणलं ना 22 पेअर्स आपल्यामध्ये, 22 पेअर, तर यांच्याशी संबंधित जे होते ते, आणि जे सेक्स क्रोमोझोम आहे जर्मायनल म्हणलेलं, मी जर्मायनल नाव सांगितलं तुम्हाला, तर या एक पेअरचा या दोघीमध्ये तू बदल करणार. बघ ना, म्हणजे तू दोघींना वेगवेगळं बघायला पाहिजे. हे वेगवेगळे आपले हे आहेत गुणसूत्र आहेत, तर यांना वेगवेगळं बघायला पाहिजे.
तर ते तुम्ही बघितलंच नाही. पुन्हा दुसरं काय, एखादी जर पॉप्युलेशन, एखादी जर प्रजाती आहे त्यामध्ये ओव्हर स्पेशलायझेशन होणार आहे की ते एकदम आणखी जास्तीत जास्त. का झालं ओव्हर स्पेशलायझेशन, त्याचं कारण तुम्ही नाही सांगितलं म्हणे. तर ओव्हर स्पेशलायझेशन ऑफ सर्टन ऑर्गन्स, फॉर एक्झाम्पल काय, हत्तीमध्ये टस्कला काय म्हणतात आपण मराठीमध्ये, हस्तिदंत. हस्तिदंत किंवा कोणत्या दुसऱ्या प्राण्यांमध्ये हस्तिदंत, तस्मानियन जे आहेत किंवा दुसरे आहेत ते त्यांच्यामध्ये तस्मानियनमध्ये टस्कची गरज. अँटलर्स म्हणजे काय असतात, असे प्राणी जे किडे मकोडे खातात, तर त्यांच्यामध्ये जे बदल व्हायला लागले ते स्पेशलायझेशन. त्यांचं नाक असं एकदम निमुळतं असतं, एकदम छोटंसं लंबसं. तर हे ओव्हर स्पेशलायझेशन झालं ना. तर ते ओव्हर स्पेशलायझेशन का झालं आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही बोलले नाही. आणि भाऊ तुम्ही जे केलं ना सगळं बघून बोलला तिकडं. आणखी एक्सपेरिमेंटची गरज आहे तुम्हाला म्हणजे, मोर एक्सपेरिमेंट्स आर निडेड. तर हे 4 गोष्टी यांच्यामध्ये सांगितलं. तुम्हाला मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला कदाचित यूज डिस्यूज तुम्ही सांगितलं असतं, हे नसतं बोलता आलं तुम्हाला. आणि हे बोलू शकले असते, 2 तर लिहू शकले असते, 2-3 लिहायचे जे आठवतील ते पाठ करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. पोस्ट डार्विनिझम उद्या करायचं आपण. ठीक आहे. आत्ताच रिवाईज करायचं सगळं. काही प्रॉब्लेम वाटला आजच्या ह्याच्यात मला सांगा. कला शाखा का समजायला अवघड वाटलं हे तुम्हाला सांगतो मी. काल ते मॅरेज टॉपिकला मी डिफिकल्टी लेवल किती म्हणलं होतं, 7 डिफिकल्टी लेवल म्हणलं होतं. याला मी 8 म्हणेन आजचा. का 8 डिफिकल्टी लेवल? का तर रवा दूध हे माहीत नव्हतं तुम्हाला, शिरा डायरेक्ट दाखवला मी तुम्हाला. आजचं जर लेक्चर तुम्ही सहन केलं, याच्यापेक्षा फक्त 2 का 3 टॉपिक आहेत जे 9 आणि 10ला जातील लेवलला. ते पण माझ्या दृष्टी आहे बरं, ते माझा पर्स्पेक्टिव्ह. तुमच्यामध्ये व्हेरिएशन वेगळी असेल तर तुम्ही तुमच्यासाठी ते सोपं आहे. ठीक आहे. करायचं रिव्हिजन फास्ट. ह्युमन इव्होल्युशन आणि मानवाचा उदय. ठीक आहे. मानव उत्क्रांती आणि मानवाचा उदय. काय बघितलं आपण याच्यामध्ये? पहिलं ह्युमन इव्होल्युशन काय असते बघितलं. किती टाईमापासून आपण बघणार आहेत? काय बघणार आहेत आपण? माणसाचा विकास, उत्क्रांती आणि त्याच्या ॲन्सेस्टर्स जे होते, पूर्वज होते, तिथून जेव्हा आपण माकडापासून जे विभक्त झालो तेव्हापासूनचा आपण अभ्यास करणार आहेत. म्हणजे कधीपासूनचा अभ्यास करणार आपण? 6 to 7 मिलियन इयर्स. बरोबर. तर तो अभ्यास का करायचा आपण? ह्युमन इव्होल्युशन का स्टडी करायचं? तर मी सांगितलं स्वतःबद्दल माहिती करण्यासाठी की आपण कुठून आलो, कुठे जाणार आहात. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणार. तर झालं हेच कळालं. तर सायंटिफिक एव्हिडन्सेस वगैरे आपण फिजिकल आणि हे बघणार आहे त्यामध्ये. बायोलॉजिकल आणि कल्चरल फॅक्टर्सबद्दल आपण वाचतो. बायोलॉजिकलमध्ये आपण बघितलं जेनेटिक म्युटेशन आणि नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. म्हणजे काय? जनुकीय उत्परिवर्तन आणि नैसर्गिक निवड दोन्ही रिलेटेड आहेत. नेक्स्ट आपण बघितलं ब्रेन साईज आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजे मेंदूचा आकार आणि संज्ञात्मक विकास कसा झाला. ठीक आहे. नेक्स्ट ॲडॅप्टेशन, पर्यावरणासोबत आपण ॲडॅप्ट कसं केलं, अनुकूल कसे झालो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार काय सांस्कृतिक बदल काय झाले, फॅक्टर्स काय होते सांस्कृतिक. तर त्यामध्ये आपण काय बघितलं? टूल्स, पहिले साधनांचा वापर, वेगवेगळे तंत्रज्ञान आणलं, अवजार वापरले गेले. फायर, अग्नी आणि कुकिंगचा चेंज बघणार. इंटेस्टाईनचं सांगणार आपण, मेंदूची कशी वाढ झाली, आतडे कसे छोटे झाले. आणि नेक्स्ट काय? लँग्वेज आणि सोशल. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं लँग्वेजचा कसा वापर करायला, कोऑर्डिनेशन करायला, गॉसिप करायला लागलो आपण, एक दुसऱ्यासोबत गप्पा मारायला लागलो, रिलेशन बघितलं, सोशल कोहेजन, सामाजिक एकात्मता बनवायला लागलो आपण, सोशल कोहेजन तयार झालं, वेगवेगळे इन्स्टिट्यूशन तयार केले. सर्वात पहिले इन्स्टिट्यूशन कोणतं होणार आहे याच्यामध्ये? मॅरेज टाईपमध्ये येणार. आपण मॅरेज जो केला, मॅरेज येणार, पहिलं मॅरेज येणार, पुन्हा फॅमिली बनणार. फॅमिली बनल्यानंतर मग खूप सारे फॅमिली बनले की मग सोसायटी येणार, सोसायटी बनले की पॉलिटिकल येणार, पॉलिटीमध्ये सरप्लस येणार तुमच्याकडे, एकाकडे जास्त पैसा येतो मग तेव्हा इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन येणार. आपण सगळे तेच करणार आहेत आता लाईनने. ठीक आहे. नेक्स्ट आता इंटरॅक्शन, दोघांमध्ये इंटरॅक्शन काय काय बघितले आपण? तर डाएट आणि ब्रेन कसं झालं. डाएट आली, ब्रेन वाढलं, आतडे छोटे झाले. निशमध्ये काय केलं आपण? असे बदल केले एन्व्हायरमेंटमध्ये ज्यांना आपलं जे वास्तव्य आहे ते कम्फर्टेबल असावं, एकदम आरामदायक असावं. तर आपण एक निश तयार केले. एखादा कप्पा आहे असा, किंवा तुमच्या घरात सुद्धा तुम्हाला एक खोली असते अशी की जिथं जाऊन आपण एकटे बसतो एकदम आरामात, कोणी डिस्टर्ब करत नाही. तर तो आहे, हा माझा निश आहे. कदाचित तुमचा हा असेल तर तो निश, म्हणजे जिथे माझा परफॉर्मन्स हा सर्वात चांगला असेल आणि जिथे मी सर्वात जास्त कम्फर्टेबल असेल तर आपण निश करणार डेव्हलप. ठीक आहे. नेक्स्ट काय? इव्होल्युशन ऑफ सोशल कोऑपरेशन, सामाजिक सहकार्य करणार आपण त्याच्यामध्ये. तर त्याची उत्क्रांती झाली. त्याच्यामध्ये सर्वात चांगला एक्झाम्पल कोणता आहे? ऑक्सिटोसिनचं मी सांगितलं. ऑक्सिटोसिन हार्मोन आलं आणि त्याच्यामध्ये सांगायचं. ऑर्गॅनिक इव्होल्युशन म्हणजे काय? जैविक उत्क्रांती. तर त्याच्यामध्ये काय असते? ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे. फिजिकल, बिहेवियरल, कल्चरल चेंजेस होणार आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये बघणार आहेत. तर ठीक आहे, आपण इथं फिजिकल आहे म्हणून फिजिकलच बघणार फक्त. ठीक आहे. जनुकीय बदल झाले आणि नैसर्गिक निवडीमुळे, म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन आणि नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनमध्ये कालांतराने ग्रॅज्युअल प्रोसेसने जे बदल होतात त्याला आपण ऑर्गॅनिक इव्होल्युशन म्हणतो. त्याचे प्रिमाइस काय होते सांगितले आपण. प्रिमाइस
काही प्रॉब्लेम नाही. आता एन्व्हायरमेंटमध्ये बदल होत राहतात, आमच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात. व्हेरिएशन होत असताना आपण ॲडॅप्ट होणार, त्याच्यातून एक नवीन स्पीसीज येणार. जे नवीन स्पीसीज येणार ते मागच्या स्पीसीजपेक्षा बेटर असणार. हे सगळा प्रोसेस होत असताना याला टाईम लागणार आणि आमचे सगळ्यांचं एक कॉमन ॲन्सेस्टर असणार. किती फास्ट झालं सांगा? काहीच प्रॉब्लेम नाही. मला कधी पाठ नसेल झालं आहे, आत्ता पाठवायला लागले तुमच्यासोबत. ठीक आहे. मेथड्स कोणते कोणते? तर फॉसिल स्टडी करणार, पॅलेंटॉलॉजी करणार, कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी करणार, पुढं एम्ब्रिओलॉजी स्टडी करणार, पुन्हा मॉलिक्युलर स्टडी करणार, ते म्हणू शकतो. पण मॉलिक्युलर स्टडी झाली, एम्ब्रिओलॉजी झाली, जिओग्राफिकल स्टडी करणार तुम्ही हां, आणि इम्युनॉलॉजी अँटीजन अँटीबॉडीची स्टडी करणार तुम्ही. ठीक आहे. चित्र काढायचं हे एवढं त्यांचं आपण घेतलं आहे, क्रेडिट दिलं आहे, तर काढायचं हे चित्र, चांगलं चित्र आहे. आणि काय थेरीज आपण ऑर्गॅनिक इव्होल्युशनच्या बघितल्या. तर प्री डार्विनमध्ये काय काय म्हणतो? देवाने माणसाला तयार केलं. थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, क्रिएशन बाय डिवाईन, म्हणजे काय विशेष निर्मितीचे सिद्धांत. सेकंड काय आहे? क्युव्हियरने दिलेला. नाव लक्षात राहिलं खूप चांगलं, नाही राहिलं खूप चांगलं. ठीक आहे. कॅटस्ट्रॉफ झाला होता, काय ते प्रलयात्मक झाला होता, प्रलयवाद झाला होता, सिद्धांत त्याचा झाला होता. प्रलय झाला आणि तिथून माणसाची उत्पत्ती झाली किंवा प्राण्यांची उत्पत्ती झाली. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल, बाहेरच्या परग्रहाहून आले आणि इथं जे एक सीड टाकून स्पोर टाकून गेले आणि त्याच्यातून निर्मिती झाली. नेक्स्ट काय आहे? एक समानतावादाचा सिद्धांत, युनिफॉर्मिटिझम. म्हणजे काय आहे? जिओलॉजीमध्ये भूगर्भीय जे क्रिया आहेत त्याच्यामध्ये बदल होत होते हळूहळू. तर ते बदलाचा आयडिया आपण ह्यानं घेतला, पुन्हा डार्विननं घेतला, की ते हळूहळू बदल होणार आहेत आणि त्याच्यामुळे पृथ्वीवर जे चेंजेस आता दिसत आहेत आपल्याला, आत्ता काय होतं? अर्थक्वेक येतं. ठीक आहे. वल्कॅनो फुटतो. हे सगळे बदल जे दिसत आहेत ते आधी पण होत होते ना, त्याच्यामुळे तेच आहेत, सेम तसेच बदल होत आहेत म्हणले. आणि काय डार्विन त्याला इन्फ्लुएन्स होऊन मग डार्विन म्हणले की मी पण थेरी देणार. त्याच्या आधी आपण लामार्क बघितलं. लामार्कनं काय सांगितलं? एखादा बदल होणार आहे एन्व्हायरमेंटमध्ये तर त्याच्यासोबत तुमच्यामध्ये व्हेरिएशन आहे. तुमच्यामध्ये बदल कधी येणार? जर तुमची मनातून इच्छा असेल तर. मी एन्व्हायरमेंट का तयार केलं आहे, मी सगळं करायला लागलो आहे, अनलेस अंटील तुमची मनातून इच्छा नाही आहे अँथ्रो घ्यायची, तोपर्यंत मी काही करू शकणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी काय सांगितलं? पुस्तक आहे फिलॉसॉफिक झुओलॉजी. तर त्याच्यामध्ये पॉस्च्युलेट्स त्यांनी मांडले, ग्रहतिके. तर ग्रहतके मांडले काय? इनर अर्ज पहिलं, ॲलन व्हायटल म्हणतात त्याला. आंतरिक ओढ पाहिजे, थेअरी ऑफ ग्रोथ, त्याच्याशिवाय तुमचा ग्रोथ होणार नाही आहे. ठीक आहे. आता याचे आंतरिक ओढचं क्रिटिसिझममध्ये एक भारी सांगतात बरं. माणसाला तर जन्मल्यापासून वाटतं उडायचं उडायचं उडायचं, उडलो का? नाही उडलो, मग ते क्रिटिसिझम मी सांगितलंही नाही, सोप्पं एकदम लिहू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. दुसरं काय की प्रत्येकाला वाटतं की मला सुपर पॉवर असो, नाही सुपर पॉवर नाहीच येत काही असं. तर एन्व्हायरमेंटचे प्रेशरचा सिद्धांत, पर्यावरणाचा दबावाचा सिद्धांत, की चेंजेस इन एन्व्हायरमेंट विल क्रिएट सर्टन नीड्स विदिन दी स्पीसीज. त्या स्पीसीज मग काय करणार? तुमचे स्ट्रक्चरल चेंजेस करणार स्वतःमध्ये आणि बदल करून त्याला उपयोगात आणणार अवयव किंवा म्हणजे त्याला उपयोगात नाही अनुपयोग करणार. उपयोगात आणले तर ते अवयव मोठे होणार आणि जे यूज नाही करणार ते अवयव छोटे होणार. मोठे व्हायचे कोणते कोणते? जिराफ टाकायचं, मग पुन्हा आपलं लोहार हात टाकायचं एक्झाम्पल सांगायचं, किंवा घोडा टाकायचं, जे टाकायचे तुम्ही एक्झाम्पल टाकू शकता. डिसयूजचे कोणते कोणते अनुपयोग करायचे? साप टाकू शकता, किंवा वेस्टिजल ऑर्गन्स आपल्याला अपेंडिक्स वगैरे अवशिष्ट अवयव. ठीक आहे. आणि रेअरिटीज ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स, जे पण आपण कॅरेक्टर्स अधिग्रहित करत आहोत ते आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना देणार, म्हणजे पुढच्या पिढ्यांना वैशिष्ट्यांचा वारसा देणार. ठीक आहे. आता त्यांना पुन्हा गरज लागणार ते त्याच्यात. क्रिटिसिझम बघितलं, वाईसमन म्हणला हो मी शेपटी कापली सगळ्यांची तरी शेपटी येते म्हणजे तू चुकीचा आहेस. नेक्स्ट काय म्हणतो? नाक आपण नाकामध्ये छिद्र करतो, जे टोचवणे करतो, तर ते टोचवले बाबा, पण नेक्स्ट जनरेशनमध्ये येत नाही. एवढ्या पिढ्याने पिढ्या चालत आहे ती प्रथा, तरी होत नाही. चायनावाले तर परेशानच आहेत, बुटं घालू घालू. ठीक आहे. आणि पुन्हा आता लेटर जेनेटिक स्टडीज ते झाले. फेवरमध्ये काय बोलतो? व्हाईट रॅट्स 30 ते 40 डिग्रीमध्ये त्यांची साईज वाढली. ठीक आहे. पण ते म्युटेशन नव्हती, आपण नंतर ते पण मेन्शन केलं, चालते. किंवा डायरेक्टली हे तिकडं वापरू शकता पुन्हा वर पण. ठीक आहे. कळालं? हाच पॉईंट तुम्ही म्युटेशन झालं तर म्हणून वर वापरू शकता अगेन्स्टमध्ये, जर आठवला नाही तर खाली एक पण पॉईंट. आणि नेक्स्ट काय? पॉवर म्हणून तो पोटॅटो, पॉवर पोटॅटो, बटाटे खा पॉवर मिळेल. ठीक आहे. बटाटे आवडतात तो तुम्हाला? आता महाराष्ट्रीयन मुलगा जेव्हा दिल्लीला जातो ना, त्यांचे सगळ्यांचे हालत खराब त्याच्यामुळेच होते. फक्त प्रत्येक भाजीमध्ये बटाटा असतो. मेथी बटाटा, छोले आलू, आलू छोले, राजमा आलू, असंच. मग ते म्हणतो माझं तर आवडतं बटाटा आहे. म्हणजे माझं वजन कमीच कधी नाही झालं. तर ठीक आहे. हार्श कंडिशन्समध्ये मग ते अल्टर्ड शेप देतो. आणि ग्रिफिथचं एक्सपेरिमेंट काय सांगतो की पांढरे माईस जे होते ते रोटेटर ह्याच्यावर व्हीलवर पळत होते, तर त्यांना चक्कर यायची, मग पिढ्यानं पिढ्या ते चक्कर दिसत राहिले. ठीक आहे. म्हणून लेमार्क बरोबर आहे. ठीक आहे. डार्विनची थेरी काय? पुस्तकाचं नाव ओरिजिन ऑफ स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन 1859 लक्षात राहू द्या बरं. आणि मला एक सांगा बरं, हे जे सगळ्या थेरीज आल्या याच टायमाला का आल्या? काय कारण असू शकतं का? 1800च्या आसपासच का थेरीज आल्यात? एक कारण तुम्ही सांगितलं,
इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. दुसरं काय स्प्रेड ऑफ एज्युकेशन नाही म्हणायचं, रेनिसान्स फ्रेंच रेव्होल्युशन वगैरे आलं होतं 1780 वगैरे. त्या टायमाला मग स्कॉलर्स आले ना वेगवेगळे, नाही त्या गोष्टीवर प्रश्न विचारायला चालू केलं माणसानं. ठीक आहे, पहिले तोंड बंद होते ना, मग त्याच्यामुळे ह्या थिरीज नंतर त्याच टायमाला आल्या. आता युनिफॉर्मिटिझमचं सांगितलं, इन्फ्लुएन्स कोणापासून झाला होता? वॅलेसनं म्हणलं होता इव्होल्युशनरी बायोलॉजी आहे, टेंडन्सी टू डिपार्ट फ्रॉम ओरिजिनल. जे आपण खरी परिस्थिती आहे त्याच्यातून आपण दूर जायचा प्रयत्न करतो. माल्थुसेनचं पॉप्युलेशनचा सिद्धांत बघितला आणि इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचं बघितलं याने, की ज्या उत्पादन अशा कंपन्या ज्या उत्पादन चांगलं आणि कमी पैशात करत त्या टिकल्या, बाकीच्या नाहीशा झाल्या. तर मग त्याच्याकडून इन्फ्लुएन्स होऊन भाऊनी गेला आणि पुस्तक लिहिलं आपलं स्वतःचं. मग त्याचे ऑब्झर्वेशन काय होते? ओव्हर प्रोडक्शनमध्ये व्हेरिएशन झाल्यामुळे पुन्हा काय होणार? स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्समधून उरणार थोडेच, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्टला पुन्हा लास्टला एन्व्हायरमेंट चूज करणार, नॅचरल सिलेक्शन. आणि नॅचरल सिलेक्शननं काय होणार इथं? ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज. ठीक आहे, न्यू स्पीसीज. ठीक आहे, पेपर्ड मॉथचं एक्झाम्पल टाकायचं. एव्हिडन्स काय फॉसिल रेकॉर्ड्स, कंपॅरेटिव्ह एनाटॉमी, एम्ब्रिओलॉजी, जिओलॉजी, जे टाकायचे टाका, बाकीचे ऑप्शन सगळे टाकायचे इकडे. ठीक आहे, झालं की इव्होल्युशन ऑफ दी हॉर्स झालं. आणि पेंटाडॅक्टाईलचं ते डायग्राम, पेंटाडॅक्टाईलचा काढता आला डायग्राम काढायचा सोप्या पद्धतीने. कसा काढायचा डायग्राम सांगू का? माणसाचा हात जर तुम्ही काढायला लागले तर इथे काढा ना, 1 2 3 4 5 पुन्हा लंबे हात काढा. झालं. हे याचा विचार करू नका काही. हे काढलं, हे माणूस झालं. पुन्हा फिन्स काढले, हे अशी फिन काढले, इथे काढून टाका, असं काही फरक पडत नाही. 5 कोणी विचारणार नाही तुम्हाला, कोणी विचारणार नाही. हे वेलचं आहे पण याचा हात हे, आणि वरचं माणसाचं आहे. किंवा घोड्याचं पण म्हणलं तर वरचं चालतं बघा. आता चित्र असं भारी काढायचं, सगळ्यांना आपल्या ॲप्लिकेबल व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि चित्रकार व्हायचं नाही ना आपल्याला. ठीक आहे, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट स्टेजेस बघितले आपण, झालं. नेक्स्ट आलं काय? क्रिटिसिझम. यूज डिसयूज बोलले नाही तुम्ही. नेक्स्ट काय म्हणतो? सोमॅटिक आणि जर्मायनल, म्हणजे 2 टाईपचे आपल्याकडे आहेत जीन्स क्रोमोझोममध्ये एवढे आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही बोलले नाही. तुम्ही बदलच करू शकले नाही, तुम्ही वरवर बघून बोलायला लागलेत. तुम्हाला एक्सपेरिमेंट जास्त करायची गरज आहे आणखी. आणि तुम्ही ओव्हर स्पेशलायझेशनबद्दल पण कमेंट काही केलं नाही. एखादे अँटलर्स आहेत, पुन्हा टस्क आहेत, जास्तीत जास्त वाढत जातात, मग त्याच्यामध्ये किती अवघड. तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे कधी शेतामध्ये वगैरे बैल वगैरे असतात बघा, ते बैलांचे शिंग एवढे वाढत जातात, स्वतःलाच घुसतात. एवढं स्पेशलायझेशनची काय गरज आहे की स्वतः म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवावर जर बेतत असेल तर मग ते तसं. तर त्याच्याबद्दल डार्विनकडे एक्सप्लेनेशनच नाही आहे. झालं. ठीक आहे, पोस्ट डार्विनिझम आपण करणार आहे. त्याच्यामध्ये 3-4 थिरीज आहेत. मेंडल आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. म्युटेशन बघितलेलंच आहे, थोडंफार डिटेलमध्ये कर. हे महत्त्वाचं आहे, मॉडर्न सिंथेसिस थिअरी. मॉडर्न सिंथेसिस म्हणजे आधुनिक, जे मला बोलता येत नाही ते. ठीक आहे, संश्लेषण. आणि पुन्हा हे मॉलिक्युलर आणि जिनोमिक थिअरी. एक सेकंड. ठीक आहे, मला जे बोलता येत नाही म्हणलं ना तुम्हाला लक्षात राहील. होतं तसं. ठीक आहे, झालं. काही डाऊट आजचा? झाला टाईम? किती मिनिट राहिलेत? 5 मिनिट. काही डाऊट असेल विचारा, कसलाही डाऊट. जे पहिल्या दिवशी आलेत त्यांना विचारा, काय अँथ्रो का घ्यावा हे विचारा. तुम्ही अँथ्रो का शिकवता हे पण विचारलं तरी चालेल. मी अँथ्रो का शिकवतो का तर इंटरेस्टिंग टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण हिस्ट्री बघतो, जॉग्राफी बघतो, सोशॉलॉजी बघतो, इथिक्स बघतो. काल महाशिवरात्री आम्ही इथंच उपासना केली सगळी. विचारा. खरं सांगतो, आता माझ्यासोबत जे काल होते त्यांना शंकराचं जर महत्त्व विचारलं कोणी तर मला वाटतं त्यांच्यापेक्षा बढिया कोणी सांगू शकणार नाही. ते तुम्ही कुठं कुठं अप्लाय करू शकता. इथिक्समध्ये अप्लाय करू शकता, एस्सेमध्ये लिहू शकता, पुन्हा नंतर सोसायटीमध्ये लिहू शकता, आणि पुन्हा नंतर रिलिजन पार्टमध्ये लिहू शकता. इव्हन डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण लिहू शकता, आर्ट अँड कल्चरमध्ये लिहू शकता. तुम्ही सगळीकडे अप्लाय होतं ते. म्हणून मी अँथ्रो शिकवतो. इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही अँथ्रो का शिकायचा? स्कोरिंग आहे, बाकी तुम्हाला घेणं देणं नाही. इंटरेस्टिंग पण घेणं देणं नाही. इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे असा ऑप्शनल तुम्ही चूज करायला पाहिजे जो इंटरेस्टिंग आहे. तुम्ही एक पान सहन करू शकत नाही वाचायचं तर मग तुम्ही येतं तर कमी आहे बरं पानं. बाकीचे ऑप्शनल तर भरपूर असतात. बाकीच्या ऑप्शनला तुम्हाला भरपूर मोठं होणार आहे. मग इथे जर छोटा ऑप्शनल तुम्ही जर करत असाल सहन तर होत असेल स्कोर काढा. PhD करायची नाही आपल्याला, किंवा दुसरं काही करायचं नाही. माझ्यासारखं MA अँथ्रोपॉलॉजी नेट क्लिअर वगैरे लिहून PhD पण करायची नाही. मी आता PhDला ॲडमिशन टाकणार आहे कुठेतरी, नावापुरतं फक्त. पुढं व्हॉट्स देर इन नेम म्हणतो विलियम शेक्सपियर. पण येस, एव्हरीथिंग इज इन नेम. मग ते नावासाठी आहे ना. मग तसं आहे. ठीक आहे, अँथ्रो करा चूज. आता डिसाईड करा, येणाऱ्या 5-10 दिवसामध्ये विचार करा. का तर बाकीच्या यांच्या तुलनात्मक खूप चांगला ऑप्शनल आहे. तुम्हाला स्कोअर देईल, GS मध्ये मदत करेल. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, मी मेडिकल सायन्स पहिले घेतला होता.
जीव राहत नाही वाचायचा दुसरा GSचा काहीच, एवढा मला टाईम कन्झ्युम असायचा. बाकीचे ऑप्शनल तसेच आहेत. हिस्ट्री आय नो की हिस्ट्री ऑप्शनलचा तुम्ही विचार करत असाल तर GSमध्ये मदत मिळेल वाटतं आपल्याला बरं, पण जेवढी मदत मिळत नाही तेवढं नुकसान करून जातो तो. आणि तिसरी गोष्ट आणखी सांगतो, एवढा डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करत होतो की हिस्ट्रीच्या पेपरमध्ये मार्क्स कमी पडतात GSमध्ये. आता तुम्हाला कळतच नाही काय लिहावं. सिम्पल मी तुम्हाला सांगितलं, आजचं एक्झाम्पल होतं शिरा बनवायचा. मी तुमच्याकडे 4 गोष्टी देतो, दूध देतो, साखर देतो, रवा देतो आणि आणखी काय तूप देतो. शिरा बनवा म्हणतो, ठीक आहे. मी आणखी 10 आयटम देतो, काजू देतो, बदाम देतो, पिस्ता देतो, आणखी 2-3 गोष्टी देतो. तर मग कसं बनवणार, खूप कॉम्प्लिकेट होतं. त्यामुळे अँथ्रो छोटा आहे, एकदम चांगला विषय आहे. स्कोअर खूप चांगला येतो आणि बाकीचे डिसिप्लिनचे लोक पण येतात. कला शाखेचा काहीच भीती नाही आहे. आजच्या टॉपिकमध्ये मला सांगा काही प्रॉब्लेम वाटला का कला शाखेचा? आय नो की देअर आर सर्टन थिंग्स विच आर व्हेरी ऑलटाईल. थोडंसं पाठ करायला अवघड होणार आहे, पण आपण हेच गोष्ट जर 10 वेळेस केली. आता काय करायचं, हे गोष्ट याच्यात जे वाचली ना तुम्ही, घरातल्या लहान लेकराला गोष्टीसारखं सांगायचं. तुला माहिती आहे का माणूस कसा आला, असं पकडायचं आणि प्रत्येकाला पकडू सांगायचं. बाहेरच्या परग्रहातून लोक आले होते आणि इथं माणूस सोडून गेले. मग तो सांगतो दुसऱ्या वेळेस तुम्हालाच येऊन, दादा गोष्ट सांग, ताई गोष्ट सांग. तसं पाठ करून टाकायचं. ठीक आहे, मी तेच करायचो. मी तुम्हाला मेडिकलची एक गोष्ट सांगतो. माझे एक मित्र होते, प्रोस्टेट ही ग्रंथी असते माहिती आहे का तुम्हाला? आम्ही कॉलेजची एक्झाम होती आमची, आम्ही पेपरमध्ये गेलो आणि प्रोस्टेटवर एक प्रश्न आला 20 मार्करचा. आणि नंतर आलो, यार लिहिता नाही आलं, व्यवस्थित लिहिता नाही आलो. घरी आलो आणि बसलो तर त्याचे आजोबा म्हणले, काय झालं रे म्हणे, असं का बसला तुम्ही टेन्शनमध्ये? तर म्हणे, काका ते प्रोस्टेट ग्रंथीवर आला होता प्रश्न. काय तरी हे तर आहे असं. त्यांनी धडधड 5-6 पॉईंट सांगून टाकले. आम्ही म्हणलं, काका तुम्हाला कसं? अरे जो दीपक आहे ना तुझा मित्र म्हणे, दररोज बसून मला शिकवतो म्हणे, हा टॉपिक मला पाठ झाला असं. मग मी तसं होणार आहे तुम्हाला सांगतो. अँथ्रो एवढा सोपा विषय, प्रत्येकाला सांगत राहायचं. सोशो कल्चरला तर मॅरेज तर तुम्हाला सांगितले ना, वडिलांनी म्हणले तुम्हाला की लग्न असं करायचं तर नाही, इंट्रोड्यूस करून म्हणायचं दुसरीकडे जाऊन, शांत बसा म्हणायचं असं. ठीक आहे, त्याचे पाठ करायचे पद्धती. ठीक आहे, कॉमेडीमध्ये पाठ कराल, टेन्शन न घेता पाठ कराल, विदाऊट एफर्ट्स न टाकता पाठ कराल ना तर जास्त दिवस लक्षात राहील. प्रयत्न करायचा नाही, पाठ करायचा. लक्षात राहू द्या, प्रयत्न करायचा. काय म्हणतात त्याला, आत्मसात करायचा. यू आर अँथ्रोपो, सो लेट अँथ्रोपोलॉजी गो इन. तुमच्या आत जाऊ द्या त्याला, वेगळं काहीच नाही. तुम्ही जे बघता समाजामध्ये, जे तुम्ही आलात आतापर्यंत त्याच गोष्टी लिहायच्यात तुम्हाला अँथ्रोपोलॉजीमध्ये. लिहिलं, मार्क्स मिळणार, गॅरंटेड मार्क्स मिळणार. मला जर ऑप्शन दिला असता ना, तर माझं इन्स्टिट्यूट नाही आहे हे, मी काम करत आहे इथं, तर मी तुम्हाला हे पण चॉईस देतो. तुमच्यापैकी जे सिलेक्ट होतील ना त्यांना फीस वापस करेन मी माझ्याकडनं, एवढं सुद्धा सांगू शकेन मी पण. का तर मला माहिती सिलेक्शन होतं. खूप चांगला ऑप्शनल आहे. ठीक आहे, चालेल. मग काही डाऊट, कसला कन्सर्न नवीन आलेले काही? मॅडम, पूजा मॅडम बोला. ठीक आहे, तुम्हाला काही कन्सर्न आलेल्या आजपर्यंत तुमचा काही प्रॉब्लेम वगैरे वाटला? बाकी ऑप्शन कोणता मला सांगा ना. PSIR हो का? PSIR खरंच चांगला ऑप्शनल आहे, मी त्याला वाईट बोलणार नाही तुम्हाला. पण PSIRचं कसं आहे, सेकंड पेपर एवढा डायनेमिक आहे ना, सेकंड पेपर भरपूर डायनेमिक होतो. तिथे प्रश्न असे येतात. आणि तुम्ही जर पॉलिटीमधल्या IRमध्ये पॉलिटीमध्ये मदत मिळेल म्हणता, तुम्ही कोणताही ऑप्शन घ्या, तुम्हाला पॉलिटी लक्ष्मीकांत वाचावंच लागणार आहे, किंवा दुसरं जे पुस्तक तुम्ही वाचत असाल ते वाचावंच लागणार आहे तुम्हाला. IRमध्ये काय, IRला पण मी तुम्हाला एका दिवशी मी म्हणलं ना, ऑन कॅमेरा मी तुम्हाला अँथ्रो शिकवेन, ऑफ कॅमेरा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवेन. मी इथिक्स पण खूप चांगलं शिकवतो. फक्त इथिक्समध्ये माझं एकच प्रॉब्लेम आहे, मला मराठीमध्ये एवढं इथिक्स चांगलं जमत नाही. सो मी तुम्हाला इंग्लिशमध्ये इथिक्स खूप चांगलं सांगू शकेन. तो मराठीवाले जर म्हणजे सहन करायला, माझी खराब तोडकी फुडकी मराठी जर सहन करायला येत असतील तर मी इथिक्ससुद्धा त्यांना शिकवेन ऑफ कॅमेरा. ठीक आहे. आणि माझी एक्सपर्टीज, जे मला ओळखत नाही त्यांना मी सांगतो. माझं नाव डॉक्टर प्रीतम खुने, MBBS झालेलो आहे लातूर GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, का तर मी लातूरचाच आहे. MA अँथ्रोपोलॉजी झालेला आहे. नेट पण क्लिअर झालो माझ्या बायकोमुळे, तिने फॉर्म भरला होता, इच्छा नव्हती माझी काहीच. ठीक आहे. नेक्स्ट काय तर बाबा, माझा एक्सपिरियन्स, मी स्वतः 4 वेळेस इंटरव्ह्यू दिला UPSCचा, 2 वेळेस राज्यसेवेचा इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. एकदा इंटरव्ह्यूला गेलो, एकदा गेलोच नाही. आता मराठी चांगली नाही आहे माझी. एकदा 27 मार्क आहेत 100 पैकी, एकदा 8 मार्क आहेत 100 पैकी. ठीक आहे, तो मराठी एवढी चांगली नाही. 8 मार्काचा पेपर मी सोडूनच दिला होता. मग ठीक आहे, 3 अटेम्प्ट दिले, त्यातल्या 2 वेळेस राज्यसेवेला मला इंटरव्ह्यू कॉल होता. पहिल्या वर्षी 7 परीक्षा दिल्या होत्या, 7 पैकी 6 जागी सिलेक्शन किंवा इंटरव्ह्यू कॉल आहे माझा. ठीक आहे. वेगवेगळे एक्झाम्सचं जर माझं सिलेक्शन जर झालं म्हटलं तर कंबाईन मेडिकल सर्व्हिसेस मी क्लिअर केलेली आहे. असिस्टंट कमांडंटची एक्झाम असते ती 2 वेळेस केलेली आहे. पहिला MBBS डॉक्टर आहे जो SBI PO झाला होतो 2013ला, आणि हायेस्ट होते मार्क्स एकदम, मी तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे. बाकीच्या भरपूर एक्झाम दिल्या, भरपूर सोडल्या. का तर तो टशन जो असतो ना घेऊन सोडायचा, मला म्हणजे आता नातेवाईकापैकी वगैरे, नातेवाईकासाठी आपण पोस्ट काढतो बेसिकली. त्यांनी जर मला म्हणलं ना कोणी की यार तू पोस्ट कशाला सोडली, तुमचा काका, तुमचा मुलगा ज्या परीक्षेची तयारी करत आहे ते मी पोस्ट 10 वर्षापूर्वी सोडलेली आहे. ठीक आहे, असं सांगितलं. तो टशन असतो. आणि एक फिनॉमिना आहे, ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे पैसा येतो, तसं ज्याच्याकडे पोस्ट आहे त्याच्याकडे पोस्ट येते.
मग तुम्ही काय करायचं, सगळे एक्झाम द्यायच्या, तयारी आपली करायची, सगळे एक्झाम द्यायचा, एकही पोस्ट निघाली तर समजून जाऊ तुमचं नशीब खुललं. नशीब खुललं म्हणजे बाकीच्या पोस्ट निघायला चालू होणार. लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून ऑप्ट आउट करायचं पुन्हा. ठीक आहे, चालेल, चला बस. ओके, चला, थँक्यू.